नमस्कार. मी साईप्रभा बाबरे. आज आपल्याला ॲटॉमी एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबाबतची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत समोर आलेली आहे. ॲटॉमी एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड ही कंपनी कोणती कंपनी आहे? तर जी कंपनी आपल्याला एक डायरेक्ट सेलिंगचा प्लॅटफॉर्म पण अवेलेबल करून देते. सोबतच तिचं एक ऑनलाईन शॉपिंग सेंटर ह्या दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन असणाऱ्या अशी ही कंपनी आहे. तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची कॉन्सेप्ट मी थोडक्यात सांगेन आपल्याला. जे नवीन असतील त्यांना याविषयी माहिती नसेल, म्हणून मी आपल्याला त्याविषयी थोडक्यात सांगेन, की डायरेक्ट सेलिंग या इंडस्ट्रीची कॉन्सेप्ट अशी आहे, की आपण जे काही माल खरेदी करत असतो, ते ज्या काही कंपनीमधनं माल निघतो, तो निघाल्यानंतर तिथे रिटेलर, सेलर, डिस्ट्रिब्युटर, ॲडव्हर्टाइजमेंट अशा ही जी काही खर्च होतो, त्यामुळे कंपनीतनं जर एखादी वस्तू ₹30 ला बाहेर निघत असेल, तर ती आपल्याला कस्टमर पर्यंत पोहोचेपर्यंत तिची प्राइस ₹100 होते. म्हणजे मधली जी काही ₹70 मॅड कॉस्ट आहे, ही केवळ या इतर गोष्टीमुळे होणारा खर्च असतो. परंतु डायरेक्ट सेलिंग कंपनीज या कंपनीतून निघालेला डायरेक्ट माल कस्टमर पर्यंत माउथ पब्लिसिटीद्वारे दिला जातो. त्यामुळे ही जी काही मधली ₹70 ची जी मॅड कॉस्ट आहे, ती कंपनी आपल्यामध्ये म्हणजे जे माउथ पब्लिसिटी करतात त्यांच्यामध्ये डिस्ट्रिब्यूट करत असते. ही डायरेक्ट सेलिंगची एक थोडक्यात कॉन्सेप्ट आहे. आता ही ॲटॉमी कंपनी ही काय आहे? तर आपल्याला कोणतीही कंपनी जर आपल्याला जॉइन करायची असेल डायरेक्ट सेलिंगची, तर त्यासाठी 3 पी बघणं आवश्यक असतं. तर 3 पी म्हणजे कोणते? तर त्या कंपनीचा प्रोफाईल, कंपनीचा प्रॉडक्ट आणि त्या कंपनीचा प्लॅन. या 3 गोष्टी जर पॉवरफुल असतील, तर त्या कंपनीमध्ये सोबत आपण काम केल्यामुळे आपल्याला नक्कीच सक्सेस मिळेल याची खात्री असते. आता ही जी कंपनी आहे ॲटॉमी, या कंपनीचे दक्षिण कोरियाची गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असणारी अशी ही कंपनी आहे. आणि यांचेच दुसरे 2 जॉइंट व्हेंचर म्हणजे केरी आणि कोलमार या कंपनी असून केरी हे जे आहे ते कोरिया ॲटॉमिक एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, जे रिसर्च करण्याचं काम करतं. कोलमार जे आहे ते डिझाइन एंड मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करतं आणि ॲटॉमी जे आहे ते एक डिस्ट्रिब्युशन करणारं हब आहे. अशा या 3 सिस्टम कन्सर्न कंपनीज दक्षिण कोरियाच्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत. आतापर्यंत आपल्या देशामध्ये ज्या काही कंपनीज आहेत, त्या सर्व डायरेक्ट सेलिंग कंपनीज या प्रायव्हेट लिमिटेडच कंपनी आहेत. ही पहिली कंपनी अशी आहे आपल्या देशातली, की जी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. आपण इतरही कंपनी जर बघितल्या, तर जगातील जवळ-जवळ 95% कंपनी त्या आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजच दिसतील. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असणारी कंपनी आपल्याला शक्यतो ही आपल्या भारतामध्ये जर बघितलं, तर आपल्या भारतामधली ही एकमेव अशी कंपनी आहे. तर आता ही कंपनीच्या ज्या मी 2 कंपनीज सांगितल्या, ज्या सिस्टर कन्सर्न जॉइंट व्हेंचर आहेत, त्यातली पहिली म्हणजे केरी. आता हे केरी काय आहे? तर केरी हे एक दक्षिण कोरियाचं रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. जे कोरिया ॲटॉमिक एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट या नावाने दक्षिण कोरियामध्ये हे रिसर्च करण्याचं काम करतं. म्हणजे आपण जगामध्ये एक नंबर नासाचा लागतो, जे अमेरिकेमध्ये आहे, त्याबद्दल आपण ऐकलेलं असेलच. त्यानंतर ही जी कंपनी आहे, हे जे केरी हे जे रिसर्च सेंटर आहे, याचा जगामध्ये दुसरा नंबर लागतो. म्हणजे आपल्या भारतामध्ये जसं इस्रो आहे, तसं हे दक्षिण कोरियाचं केरी आहे. या केरीची स्थापना 1959 साली झालेली आहे. तसेच यांचे केरीचे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे रिसर्च सेंटर आहे. त्याच्यानंतर त्या केरीच्या 4,000 पेक्षा जास्त सायंटिस्ट आहेत तिथे. 1500 पेक्षा जास्त पी-एच-डी आहेत. त्यांच्या 11 पेक्षा जास्त लॅबोरेटरीज आहेत आणि एकेका प्रॉडक्टवर त्यांचे जे 15-20 जणांची सायंटिस्टची टीम मिळून रिसर्च करतं आणि त्या रिसर्च प्रमाणे त्या प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. आता हे केरी जे आहे ते फक्त प्रॉडक्ट्सच रिसर्च करत नाहीत, तर इतर न्यूक्लिअर फॉर्म्युले वगैरे पण करते. पण आपला कन्सर्न जो आहे तो फक्त प्रॉडक्ट्सच्या रिलेटेड असल्यामुळे मी प्रॉडक्ट्सच्या बाबतीत बोलते आपल्याशी. आता ह्या केरीनी कोणते प्रॉडक्ट्स शोधलेले आहेत? तर आपल्याला जर माहिती असेल, की जे लिव्हर कॅन्सरवरचं जे इंजेक्शन आहे, ते पहिलं शोधण्याचं काम जे आहे ते केरीने केलेलं आहे. त्यानंतर स्पेस फूड जे आहे, ते आपल्याला अंतराळामध्ये जायचं असल्यास तिथे जे काही फूड लागतं, ते आतापर्यंत फक्त 3 देशामध्येच बनवलं जातं. अमेरिका, रशिया आणि तिसरं म्हणजे दक्षिण कोरिया आणि त्याचा शोध जो आहे तो केरीने लावलेला आहे. आणि केरीने त्याच्यावर रिसर्च केल्यानंतर जेव्हा दक्षिण कोरियामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं होतं, त्यामुळे तिथल्या गव्हर्नमेंटनी केरीला
1500 करोड रुपयाचा फंड दिला आणि 10 वर्षाचा टाइम देऊन त्यांना कॅन्सरवर रिसर्च करून प्रोडक्ट फाइंड आउट करायला सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी सक्सेसफुली 8 वर्षामध्ये हिमोइमचा शोध लावला आणि हिमोइम हे असं प्रोडक्ट आहे जे कॅन्सरसाठी त्यांनी तयार केलंच, पण इतरही भरपूर आजारांवर ते एकच प्रोडक्ट काम करतं. त्यामुळे त्या प्रोडक्टला जगभरातून खूप मागणी आल्यामुळे त्यांनी ॲटोमीची स्थापना केली आणि डिस्ट्रिब्युशन करण्यासाठी म्हणून ॲटोमी मार्फत हिमोइमचा प्रसार व्हावा या अनुषंगाने त्यांनी ॲटोमीची स्थापना केली. आता हे जे काही केरी आहे ते रिसर्च करतं. रिसर्च केलेले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं जे काम आहे ते कोलमार करतं. हे कोलमार जे आहे, जी दुसरी जॉईंट व्हेंचर कंपनी आहे, तिची स्थापना 1921 साली झालेली आहे. ह्या कोलमार कोलमार जे आहे ते नॅनो टेक्नॉलॉजी, हाय टेक्नॉलॉजी यूज करून प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतं. ओईएम आणि ओडीएम म्हणजेच ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि ओरिजिनल डिझाईन मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्या मार्फत ते हाय टेक्नॉलॉजी यूज करून प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतं. त्यामुळे वर्ल्ड वाईड जर तुम्ही बघायला गेलात तर 500 पेक्षा जास्त कस्टमर बेस ज्या हायली रेप्युटेड कंपनी आहेत त्या कंपनीज त्यांच्याकडनं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात हे आपल्याला दिसेल. तुम्ही जर समोरच्या पिक्चर मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही कंपनीची नावं दिसेल. त्यामध्ये एमवेचं नाव आहे. आपण ऐकतो एमवेचे प्रोडक्ट्स पण खूप चांगले असतात. तसंच युनिलिव्हर झालं, हर्बल लाईफ झालं, फॉरएव्हर झालं, जॉन्सन अँड जॉन्सन, पॉन्ड्स, लॅक्मे वगैरे अशा ज्या कंपनीज आहेत ज्यांच्या आपण बघतो की त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली असते. पण ह्या कंपनीज प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करून घेण्याचं काम कोलमार कडून करतात. तर त्यांचे सुद्धा डिस्ट्रिब्युशन त्यांचे मॅन्युफॅक्चरिंगच्या हब असतील, परंतु तरी सुद्धा ते कोलमार कडून मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात. त्याचं कारण पण हेच आहे की कोलमार जे आहे ते हाय टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी यूज करून प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतं. त्यामुळे ते क्वालिटी वाईज जर प्रोडक्ट्स आपण बघितले तर ते प्रोडक्ट्स खूप चांगले असतात. आता हे जे काही केरीने रिसर्च केलेले प्रोडक्ट्स आहेत आणि कोलमारने मॅन्युफॅक्चरिंग केलेले प्रोडक्ट्स आहेत ते डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी म्हणून ॲटोमीची स्थापना झाली. त्यामुळे ॲटोमी हे डिस्ट्रीब्युशन करणारं असं हब आहे. ॲटोमीची स्थापना 2006 साली झाली आणि आपण समोरच्या पिक्चर मध्ये बघतात जे मिस्टर हनगिल पार्क हे या कंपनीचे सीईओ आहेत. आता जी व्यक्ती ही कंपनी चालवतं, आपण थोडक्यात मी त्या व्यक्तीविषयी आपल्याला सांगेन का यांनी 1992 साली नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात केली आणि 3च वर्षामध्ये एक त्यांनी टॉप मार्केटिंगची अचिव्हर म्हणून पोझिशन मिळवली. तसेच दक्षिण कोरियामध्ये श्रीमंत व्यक्तींमध्ये 4था नंबर त्यांचा लागतो आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या बाबतीत जर त्यांचं नॉलेजचं म्हटलं तर त्यांनी त्यामध्ये ऑलरेडी पीएचडी केलेली आहे. तसंच त्यांचे जे वर्ल्डचं जे डायरेक्ट सेलिंग असोसिएशन आहे त्याचे ते मेंबर सुद्धा आहेत. तसेच दक्षिण कोरियामधलं जे फूड अँड सायन्स न्यूट्रिशन आहे त्याचे सुद्धा ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. नंतर दक्षिण कोरियाची जी एमएलएम असोसिएशन आहे त्याचे सुद्धा ते व्हाईस प्रेसिडेंट आहे. म्हणजे यांना फक्त नेटवर्क मार्केटिंग केल्याचाच अनुभव नाही तर त्यांनी त्याबद्दलचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा घेतलेली अशी क्वालिफाईड आणि नॉलेजेबल व्यक्ती जी आहे ती या कंपनीची सीईओ आहे. आता ह्या ॲटोमीची जी स्थापना झालेली आहे ती 2006 साली झाल्यानंतर 2009 पर्यंत त्यांनी फक्त दक्षिण कोरियामध्येच काम केलं. दक्षिण कोरियामध्ये जेव्हा त्यांना सक्सेस मिळाला आणि दक्षिण कोरियामध्ये डायरेक्ट सेलिंग मध्ये ही 1 नंबरला असणारी कंपनी आहे ॲटोमी, ते केल्यानंतर आणि हिमोइमची पण जी मागणी जगभरातून वाढायला लागली त्यामुळे त्यांनी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन बिझनेस करण्याचं डिसिजन घेतलं. तेव्हा त्यांनी पहिला जो देश चूज केला तो 2010 साली अमेरिका हा देश चूज केला. आता अमेरिका ह्या देशाबद्दल जर म्हणायचं झालं तर डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंगची सुरुवातच पहिल्यांदा सर्वात प्रथम अमेरिकेमध्ये झालेली आहे. त्यामुळे अमेरिकेतील लोकांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लोक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करणारे दिसतील. तसेच ज्या काही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मधल्या ज्या काही कंपनीज आहेत त्या टॉप कंपनीज जर बघितल्या तर त्या आपल्याला अमेरिकेतीलच दिसतील. तसेच त्या लोकांचा माइंडसेट आहे की अमेरिकेतले जे काही प्रोडक्ट्स असतील, अमेरिकेतल्या कंपनी ज्या प्रोडक्ट सेल करतात त्या प्रोडक्टचीच क्वालिटी चांगली असते आणि ते ऑलमोस्ट त्यांचा कस्टमर बेस ऑलरेडी अमेरिकेतल्याच व्यक्ती असल्यामुळे तिथे जाऊन जर काय सक्सेस जर ॲटोमीला मिळाला तर जगभरामध्ये कुठेही या ॲटोमीला काहीही प्रॉब्लेम येणार नाही याची त्यांना खात्री होती. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच अमेरिकेमध्ये जेव्हा गेले त्यावेळेला तिथे अमेरिकेमध्ये त्यांना स्ट्रगल फेस करावं लागलं. तिथल्या लोकांनी लगेच ॲटोमीचा स्वीकार केला नाही आणि त्याचं कारण पण हे आहे की या ज्या ॲटोमीचे जे प्रोडक्ट्स आहेत
त्याचे ऍब्सोल्यूट क्वालिटी तर आहेच आणि ऍब्सोल्यूट प्राइस पण आहे. एखाद्या प्रोडक्टची प्राइस कमी असेल म्हणजे एक ग्रह असा असतो की त्याची क्वालिटी चांगली नसेल, त्यामुळे तिथल्या लोकांनी लगेच हे प्रोडक्ट स्वीकारले नाही. परंतु त्यांनी जेव्हा काही स्किन केअरचे प्रोडक्ट यूज केले आणि स्किन केअरचे प्रोडक्ट जे आहेत ते या ॲटोमीचे एवढे बेस्ट प्रोडक्ट्स आहेत, जे डी एजिंग प्रोडक्ट्स आहेत. आपल्याकडे बघतो आपण अँटी एजिंग प्रोडक्ट्स असतात, एज जे आहे ते तिथे थांबवतात. परंतु ही जी कंपनी आहे ॲटोमी, त्याचे जे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत ते डी एजिंग प्रोडक्ट्स आहेत. तुम्हाला जे काही तुमचं एज असेल, वय असेल, त्या वयापेक्षा कमी वयोमानाची तुम्हाला स्किन तुमची एक जर प्रोडक्ट यूज केले तर झालेली दिसेल. आता ही जी अमेरिका आहे, त्या अमेरिकेमध्ये तिथल्या ज्या लेडीज आहेत त्यांनी इथले जे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत ते हातापायाला लावण्यासाठी म्हणून त्यांनी घेतले, की चेहऱ्याला लावण्यापेक्षा हातापायाला जर हे कमी प्राइसचे प्रोडक्ट्स आहेत तर ते लावूया. पण जेव्हा त्यांनी ते हातापायाला प्रोडक्ट्स लावल्यानंतर त्यांनी बघितलं की जी त्यांची हाताची स्किन आहे ती चेहऱ्याच्या स्किनपेक्षा पण जास्त चांगली झाली. त्यामुळे त्यांनी नंतर ते प्रोडक्ट्स बाकी पण यूज करून बघितले आणि तिथे त्यांना सक्सेस मिळालं ॲटोमीला. त्यानंतरचा त्यांनी 2011ला जो दुसरा देश निवडला तो म्हणजे जपान. आता जपान आहे असा एक देश आहे की तिथले लोक जे आहेत ते हेल्थ प्रिकॉशन घेणारे आहेत. म्हणजे आपलं जे काही मृत्यू झाला असेल तर तो नॅचरलच झाला पाहिजे, कुठल्या रोगामुळे अवेळी मृत्यू व्हायला नको, अशी तिथल्या लोकांची धारणा आहे. त्यामुळे तिथे जाऊन म्हणजे तिथे जाऊन जर सक्सेस मिळवलं तर आपण असं म्हणू शकतो की अमेरिका, जपान या देशामध्ये ॲटोमीला सक्सेस मिळालाय. त्यामुळे त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी किती चांगली असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. आताच्या पोझिशनला जपानमध्ये ॲटोमी 1 नंबरला असणारी कंपनी आहे. त्यानंतर त्यांनी जी सुरुवात केली, तिसरं देश निवडलं ते कॅनडा, त्यानंतर तैवान, सिंगापूर, कंबोडिया, फिलिपिन, मलेशिया, मेक्सिको, थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, रशिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये ॲटोमीनी नंतर आपला बिझनेस करायला सुरुवात केली आणि 2019 मध्ये ते आपल्या इंडियामध्ये त्यांनी त्यांचं ॲटोमी एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड नावाने रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे आताच्या पोझिशनला जवळ-जवळ ते 14 देशांमध्ये ही कंपनी वर्किंग मध्ये आहे. त्यानंतर आता आपल्या देशामध्ये ही कंपनी वर्किंग मध्ये येणार आहे आणि त्यानंतर चायनामध्ये त्यांनी आता मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये एप्रिलमध्ये त्यांनी आपल्याकडे जसं प्री लॉन्चिंग स्टेजला रजिस्ट्रेशन सुरू केलं होतं, त्याप्रमाणे चीनमध्ये सुद्धा त्यांनी प्री लॉन्चिंग स्टेजला रजिस्ट्रेशनची सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्या देशानंतर ते चीनमध्ये आणि याचा बिझनेस सुरू करणार आहेत. तसेच येत्या 5 वर्षामध्ये आणखी 30 देशांमध्ये त्यांचा बिझनेसचा प्रसार करण्याचा, ॲटोमीची स्थापना करण्याचं त्यांचं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं आहे आणि त्याबद्दलच त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यामुळे आताच्या पोझिशनला जर आपण बघितलं तर सध्या ही कंपनी जी आहे ती 14 देशांमध्येच वर्किंगला आहे. असं असताना सुद्धा जगातील ज्या काही 100 कंपनीज आहेत त्याच्यामध्ये 20व्या नंबरला आता ॲटोमी आहे. एवढी फास्ट ग्रोथ या कंपनीने घेतलेली आहे. म्हणजे फक्त 10 वर्षातच ती कंपनी 20व्या नंबरला पोहोचलेली आहे. त्याचे कारण पण हे आहे की त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते ॲब्सोल्यूट क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत, ॲब्सोल्यूट क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट्स आहेत. त्यामुळे कोणत्याही देशामध्ये ती कंपनी गेल्यानंतर तिथलं मार्केट कॅप्चर करते, कारण कमी प्राइसमध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स त्यांना अवेलेबल होतात. त्यामुळे लोक ते प्रोडक्ट्स स्वीकारतात आणि त्याचा रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट्स असल्यामुळे त्या कंपनीला ज्या देशात गेली त्या देशामध्ये त्यांना सक्सेस मिळालेला आहे. समोरच्या पिक्चरमध्ये बघू शकता तुम्ही की जे कंपनीचे जे सीईओ आहेत मिस्टर हनगिल पार्क, त्यांच्या साइनचं हे लेटर आहे की त्यांची जी काही टॅग लाईन आहे ती ॲब्सोल्यूट क्वालिटी आणि ॲब्सोल्यूट प्राइस ही आहे. आता ह्या कंपनीची आपण जर ग्रोथ बघितली तर एवढ्या कमी काळामध्ये त्यांनी एवढी जी मोठ्या प्रमाणात ग्रोथ घेतलेली आहे. समोरचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 2014 मध्ये 7.8% ची ग्रोथ असणारी कंपनी 2019 मध्ये 40% वर पोहोचलेली आहे. म्हणजे तिची ग्रोथचं तुम्ही बघू शकता की एवढ्या कमी पिरियड मध्ये केवढी फास्ट ग्रोथ या कंपनीने घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण म्हणतो की जेव्हा एखादी बाहेरच्या देशातली कंपनी आपल्या देशामध्ये जर येणार असेल तर त्या देशातले कायदे तिला लागू होतील का? तर नाही. ही जी कंपनी आहे, जेव्हा कुठल्याही बाहेरच्या देशातील कंपनी भारतामध्ये जर काम करणार असेल तर त्यांना कंपल्सरी भारतातलेच कायदे पाळावे लागतात आणि त्यामुळे भारतामध्ये येणाऱ्या कंपनीला इथल्या कुठल्या तरी कंपनी सोबतच काम करावं लागतं
म्हणून ॲटोमी एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाने आपल्या देशामध्ये आपल्या गव्हर्नमेंटकडे त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तुम्ही समोरच्या पिक्चर मध्ये बघू शकता, फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आणि 2019ला जेव्हा त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तेव्हा आपल्या गव्हर्नमेंटकडे 10.5 करोडची अमाउंट त्यांनी जमा केलेली आहे. तुम्ही समोरच्या पिक्चर मध्ये बघू शकता, राऊंड शेप मध्ये 10.5 करोड ची अमाउंट लिहिलेली आहे, जी 22/2/2019ला त्यांनी आपल्या गव्हर्नमेंटला जमा केलेली आहे. आतापर्यंत आपल्या देशातल्या ज्या काही कंपनीज आहेत किंवा बाहेरच्या देशातील कंपनी पण आपल्या देशामध्ये येऊन जेव्हा काम करतात, तेव्हा सुद्धा त्यांनी एवढी मोठी अमाउंट कोणत्याही कंपनीने आपल्या गव्हर्नमेंटकडे जमा केलेली नाही. आता आपल्या देशामध्ये काम करण्यासाठी म्हणून त्यांनी सुरुवात केली. म्हणून त्यांनी आपल्या गुरगावला, दिल्लीच्या जवळ त्यांनी ऑफिस घेतलेलं आहे. 8,000 स्क्वेअर फूटचं त्यांचं ऑफिस आहे. समोरच्या फोटोमध्ये बघू शकता, हा ऑफिसचा ॲड्रेस आहे. आणि त्याच्याच बाजूला त्यांनी 200 एकर जमीन सुद्धा घेतलेली आहे. कारण आपल्या देशामध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा सुरू करणार आहे. आणि इथेच जर मॅन्युफॅक्चरिंग झालं प्रोडक्ट्सचं, तर आपल्याला कमी प्राइसमध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल होतील. कारण बाहेरच्या देशातून जेव्हा रेडीमेड प्रोडक्ट्स आपल्याकडे मागवले जातात, तेव्हा त्याच्यावर एक्साईज ड्युटी पण भरपूर जास्त असते. आणि कंपनीची ॲटोमीची टॅगलाईन आहे की ॲब्सोल्यूट क्वालिटी सोबत ॲब्सोल्यूट प्राइस सुद्धा आहे. त्यामुळे जर आपले टॅक्स वगैरे जास्त लावले गेले प्रोडक्ट्सला, तर त्याची प्राइस त्यांना वाढवायला लागू शकते. आणि प्राइस वाढवायला लागू नये या उद्देशाने त्यांनी आपल्याच देशामध्ये 3 ठिकाणी ते मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत. त्यातली पहिली जागा जी त्यांनी निवडलेली आहे ती गुरगावला, हरियाणाच्या हद्दीमध्ये येते ते, पण दिल्लीच्या जवळ येते. त्यानंतर त्यांचे जे काही प्रोडक्ट्स असतील, तर आपण कशा प्रकारे ते प्रोडक्ट्स खरेदी करू शकतो, हा सुद्धा पुढचा प्रश्न आहे. तर ते प्रोडक्ट्स आपल्याला त्यांचं जे काही ॲटोमीचं ॲप असणार आहे, Azamoreद्वारे आपल्याला ते प्रोडक्ट्स आपल्याला जसे आपण ऑनलाईन ऑनलाईन प्रोडक्ट्स मागवतो Amazon किंवा Flipkart वरून, त्याप्रमाणेच आपल्याला ह्या प्रोडक्ट्सची सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करायची आहे. ऑर्डर केल्यानंतर बाय कुरिअर ते प्रोडक्ट्स आपल्याकडे आपल्या घरी दिलेल्या पत्त्यावर पोहोचतील. म्हणजे हे जे काही प्रोडक्ट्स आहेत, तर ते प्रोडक्ट पोहोचवण्याचं काम, डिलिव्हरी करण्याचं काम कोणाकडे दिलेलं आहे या कंपनीने? तर ॲटोमीने सीजे लॉजिस्टिक बरोबर पार्टनरशिप केलेली आहे. एक जगातील मोठी डिलिव्हरी करणारी एक कंपनी आहे, की ज्यांची डिलिव्हरी त्यांच्या डिलिव्हरी करण्याबद्दलचे त्यांचे 4,000 पेक्षा जास्त त्यांचा कस्टमर बेस आहे. त्यामुळे डिलिव्हरी फास्ट होऊ शकते. म्हणून त्यांनी यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे. त्यामुळे आपल्याला जे काही प्रोडक्ट्स मिळतील, ते वेळेवर आपण ऑर्डर केल्यानंतर वेळेवर आपल्याला प्रोडक्ट्स त्यांच्याकडनं कुरिअर मार्फत आपल्या घरच्या पत्त्यावर प्राप्त होतील. आता हे झालं कंपनीचं प्रोफाईल. आता कंपनीच्या प्रोफाईलच्या नंतर आपण जर दुसरं पी बघायचं झालं, तर तो झाला प्रोडक्ट. तर या कंपनीकडे ॲटोमीचे कोणते प्रोडक्ट्स आहेत? तर त्यांच्याकडे आपल्याला लागणारे गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंतचे सगळे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर तुम्ही समोरच्या पिक्चरमध्ये बघू शकता की हेल्थ केअरचे प्रोडक्ट्स आहेत. ब्युटी केअर, होम केअर, पर्सनल केअर, स्किन केअर, गारमेंट अशा सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स त्यांच्याकडे अवेलेबल असणार आहेत. त्यामुळे आपल्याला घरातल्या ज्या काही वस्तू लागतात, त्या आपण दुसऱ्या कुठूनही घेताना झाल्या तर आपल्याला एमआरपीने घ्याव्या लागतात. परंतु इथे आपल्याला कोणत्याही प्रोडक्टच्या बाबतीत एमआरपीने प्रोडक्ट्स आपण जर रजिस्ट्रेशन केलं, तर आपल्याला घ्यायची गरज पडणार नाही. तर आपल्याला तिथे ते डिस्काउंटनी प्रोडक्ट्स मिळतात. 23% पासून 60% पर्यंतच्या डिस्काउंटनी प्रोडक्ट्स अवेलेबल होणार आहेत. त्यामुळे आपला तो पण एक ॲडिशनल इथे रजिस्ट्रेशन केल्यामुळे फायदा असणार आहे. तर या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दले काही प्रोडक्ट्सची मी आपल्याला माहिती सांगते, की मगाशी मी एक सांगितलंच, की हिमोइम जे असं प्रोडक्ट आहे, की ज्याबद्दलची डिमांड वाढल्यामुळे त्यांनी ॲटोमीची स्थापना करून सेलिंगचं जे डिस्ट्रिब्युशन करण्यासाठी म्हणून त्यांनी स्थापना केली. तर ते प्रोडक्ट्स काय आहे? तर त्याचा शोध जो लावला गेला तो कॅन्सरसाठी लावला गेला. पण हे फक्त कॅन्सरवरच उपयोगी पडत नाही. तर इतरही आजारांवर जवळ-जवळ 50 पेक्षा जास्त आजारांवर हे एकच प्रोडक्ट काम करतं. आता हे प्रोडक्ट असं आहे का की ज्याच्यामुळे काही साइड इफेक्ट्स होतील? तर अजिबात नाही. कारण हे फूड सप्लिमेंट पासून बनवलेलं प्रोडक्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नाहीत. कोणाला जर कोणतेही आजार असतील, त्याबद्दलचे त्यांचे जर काही वैद्यकीय मेडिकलचे डॉक्टरांचे कोणते औषधं जरी सुरू असतील, तरीही हे प्रोडक्ट्स ते घेऊ शकतात. आता हे प्रोडक्ट कोणत्या-कोणत्या आजारांवर काम करतं? ते लिपोरिया झालं, कंबरदुखी झालं, चेहऱ्यावर जे काही मग हे येतात, पुरळ येतात, त्याच्यावर किंवा चेहऱ्याची स्किन पण चांगली होते याच्यामुळे. डायबिटीसचा ज्यांना आजार असेल त्याच्यावर काम करतं हे. त्यांना
बॅक पेनिंगचा त्रास असेल, ज्यांना चेस्ट पेनिंगचा त्रास असेल, लंग कॅन्सरवर काम करतं, ज्यांना हर्नियावर काम करतं, नंतर हाय कोलेस्ट्रॉल, अल्झायमर, थायरॉइडचे प्रॉब्लेम, लिव्हर प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम, ब्रेन स्ट्रोक, हार्ट प्रॉब्लेम, नंतर त्याच्यावर बॅक पेनिंग, वेट लॉस, अशा जवळजवळ सगळे आपण म्हणू शकतो की डोक्यापासून पायापर्यंतचे जेवढे आजार आहेत त्या सगळ्या आजारांवर हे प्रोडक्ट काम करतं. हे बॉडीमधली इम्युनिटी लेवल जे आहे, रोगप्रतिकारक शक्ती ती वाढवतं. त्यानंतरचं जो दुसरं प्रोडक्टचं आपण जर बघायचं झालं तर ते झालं पेस्ट. आता पेस्ट म्हटलं तर पेस्ट फक्त आपण विचार करतो की फक्त दात घासण्यापुरताच तिचा उपयोग होतो. पण नाही, ही जी प्रोडक्ट पेस्ट आहे त्याचे आपण तुम्ही समोरच्या पिक्चर मध्ये बघू शकता की जवळ-जवळ 20,000 ही एक प्रोडक्टचा उपयोग आहे. या एका पेस्टचा उपयोग आहे. म्हणजे याच्यामुळे आपले दात तर सफेद होतात, स्वच्छ होतात. दातांवर जर कोणाचे दात किडले असतील तर त्याची कीड पण निघू शकते. कोणाचे दात दुखत असतील त्याच्यावर जर ही पेस्ट लावली तर त्यांचं दाताचं दुखणं थांबू शकतं. तसेच तोंडातल्या आतून जे काही आजार असतील, स्वेलिंग वगैरे होतं किंवा आतून तोंड येणं वगैरे, हे आजार सुद्धा याच्यामुळे बरे होऊ शकतात. कोणाच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर ती जाऊ शकते. त्यानंतर कोणाच्या हाताला कुठे लागलं, भाजलं तर त्याच्यावर सुद्धा हे प्रॉडक्ट ही जर पेस्ट लावली तर ते लवकर बरं होतं. कोणाचे स्किनचे जे काही आजार असतील, खरोज वगैरे खाज येत असेल, त्याच्यावर सुद्धा लावू शकतो. फेस वॉश सारखं आपण चेहरा धुवायला याचा उपयोग करू शकतो. चेहऱ्यावर जे पुरळ येतात त्याला जर हे लावलं, तुम्ही रात्री लावून जर झोपलात तर सकाळी तुम्हाला दिसेल तर त्याचं दुखणं कमी झालेलं आहे. त्यानंतर पाईल्सवर ज्यांना मूळव्याधचा त्रास आहे, त्याच्यावर पण ते हे लावू शकतात. सर्दी, खोकला, ताप याच्यावर या आजारांवर पण हे प्रॉडक्ट काम करतं. कोणाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर गरम पाण्यात टाकून जर ते पिलं तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांना ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. अशा बऱ्याच आजारांवर ही एक पेस्ट काम करते. म्हणजे त्यांचे प्रॉडक्ट जे आहेत Atomiचे ते एवढे रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट्स आहेत. हे हिमोइम पण मी स्वतः वापरलेला आहे, पेस्ट मी वापरलेली आहे. समोर तुम्ही बघताय तो ब्रश सुद्धा मी वापरलेला आहे. आपले जे ब्रश असतात ते प्लास्टिक रिसायकल करून तयार केलेले ब्रश असतात. तर त्यामुळे ते ब्रश आपल्याला हेल्थसाठी म्हणजे आपण दातांवर घासतो ॲक्चुअली तर ते प्लास्टिक आपल्याला शरीरासाठी चांगलं नसतं. पण आपल्याकडे तेच ब्रश अवेलेबल असतात त्यामुळे आपण ते यूज करतो. परंतु यांचं जे आहे प्लास्टिक जे फर्स्ट याच्यामध्ये वापरलेलं प्लास्टिक आहे, रिसायकल केलेलं नसतं आणि त्याचे अँटीबॅक्टेरियाचे त्याचे जे दात असतात ते असल्यामुळे हे जे ब्रश तुम्ही जर यूज कराल तर त्याचा आपल्याला दुसरा साइड इफेक्ट तर होणार नाहीच, पण एक ब्रश त्यांचा 6 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकतो. नंतर आणखी कोणतं प्रोडक्ट आहे तर जे त्यांचं शॅम्पू जे आहे त्याच्यामुळे कोणाचं केसाला गळलेले असतील किंवा टक्कल पडलं असेल त्याच्यावर केस पण येऊ शकतात. डिश डिश डिटर्जंट आहे, की जे फक्त आपल्याला भांडी घासण्यासाठीच उपयोग नाही होत. तर तुम्ही लादी पुसण्यासाठी पण उपयोग करू शकता, कार धुवायला, टॉयलेट, बाथरूम साफ करायला उपयोग करू शकता. पण याचा महत्त्वाचा फायदा आहे की तुम्ही जर पाण्यामध्ये हे डिश डिटर्जंट टाकलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही फळं आणि भाज्या जर अशा धुवायला टाकून ठेवल्या, तर ते त्या भाज्यांमधलं केमिकल सुद्धा रिमूव्ह करतं. म्हणजे ऑर्गॅनिक फूड तुम्ही खाल्ल्याचं तुम्हाला त्याच्यामुळे बेनिफिट मिळू शकतो. तर त्यांचं ते व्हिटॅमिन सी पण आहे. त्याचे त्यांच्या प्रॉडक्ट्स बद्दल जर बोलायचं झालं तर भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. त्याची माहिती द्यायला 1 दिवस सुद्धा कमी पडेल. पण आपल्याकडे मला हे आपल्याला जे सेशन आहे ते आपल्याला थोड्या काळामध्ये संपवायचं असल्यामुळे मी फक्त मेन प्रॉडक्ट्स बद्दल थोडीशी माहिती देईन. तर त्यांचं हे रेड जिन्सिंग आहे, जे बॉडीमधली आपली इम्युनिटी लेव्हल पण वाढवतं, ब्लड सर्क्युलेशन नीट करतं. हे हळदीपासून बनवलेलं प्रोडक्ट आहे. ती हळद जी आहे ती दक्षिण कोरियामध्ये अवेलेबल असते. दुसरं हे आयल्युटिन आहे. त्याच्या ह्या टॅबलेट्स असतात. त्या जर टॅबलेट्स घेतल्या तर डोळ्याचा नंबर सुद्धा कमी होतो. तसंच ह्याच्यात डोळ्याचे जे काही आजार असतील ते सुद्धा त्याच्याने जाऊ शकतात. ही भांडी आहेत त्यांची, जी स्टीलपासून बनवलेली आहेत. जसं प्रेशर कुकरमध्ये आपण लवकर शिजण्यासाठी उपयोग करतो. पण ते अॅल्युमिनियमचं असल्यामुळे आपल्याला हेल्थला पण चांगलं नसतं. पण याच्यामध्ये लवकर अन्न पण शिजतं. नॉनस्टिक पॅन जे आपण यूज करतो तसे सुद्धा बेनिफिट मिळणारे यांचे भांडे ज्याच्यामुळे तेल कमी असलं तरी चिकटत नाहीत. हे भांडे या भांड्यांचा हा सुद्धा उपयोग आहे. स्किन केअरचे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे. आपण उन्हामध्ये आपण जाण्यासाठी म्हणून जे काही क्रीम लावतो, त्या सुद्धा त्यांच्या अवेलेबल आहेत. तसेच इथे तुम्हाला दिसेल बाईक, कार पासून इलेक्ट्रॉनिक जे काही उपकरणं आहेत, ते सुद्धा या एका प्लॅटफॉर्मवर अवेलेबल होतील. म्हणजे आपली जी इथे कॉम्पिटिशन असणार आहे ती फक्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बरोबर नाही, तर जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे Snapdeal झालं, Amazon झालं, Flipkart झालं, यांच्या सोबत असणार आहे कॉम्पिटिशन. आणि ह्या कंपनी सोबत काम करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला काय लागतं, तर एक पॅन कार्ड आहे ते कंपल्सरी आहे. कारण इथे आपण जेव्हा रजिस्ट्रेशन करतो, तेव्हा आपल्याला रजिस्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये आपलं नाव टाकण्याचा कॉलम नाही आहे.
तर आपण फक्त पॅन कार्डचा नंबर टाकून व्हेरीफाय केलं तर 3 सेकंदात व्हेरीफाय होऊन ऑटोमॅटिक नाव येतं. याचं कारण हे आहे की आपल्या गव्हर्नमेंटने ॲटॉमीला पॅन कार्ड लिंक करायला परमिशन दिलेली आहे. याच्यावरून तुम्ही समजू शकता की किती ट्रस्टेबल कंपनी असेल ही, की आपल्या गव्हर्नमेंटने आपल्या देशाचा पूर्ण डाटा त्यांच्या ताब्यामध्ये दिल्यासारखं आहे, की त्यांनी पॅन कार्ड लिंक करण्याची सुद्धा त्यांना परमिशन दिलेली आहे. दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते ॲड्रेस प्रूफसाठी लागतं. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी आधार कार्ड चालतं त्यांना किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालतं, इलेक्शन कार्ड चालतं किंवा पासपोर्ट. या 4 पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनसाठी त्या कंपनीला लागतं. त्यानंतर आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एवढ्याच गोष्टी फक्त आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी लागतात. इथे कोणत्याही प्रकारचा आपल्याला पैसे भरावे लागत नाही. रजिस्ट्रेशनसाठी कोणतीही फी नाही आहे. तर आपण फ्रीमध्ये फुकट इथे रजिस्ट्रेशन करून आपलं मेंबरशिप करून घेता येते. तसंच त्या कंपनीकडे कोणते मेंटेनन्ससाठी सुद्धा ती वेगळे चार्जेस घेत नाही. आणि आपण इथे कोणताही एकही पैसा भरत नसल्यामुळे इथे कसलीही रिस्क नाहीये आणि कोणाचं काही नुकसान होण्याचा सुद्धा प्रश्न नाहीये. तसंच आपल्याला इथे कोणतेही प्रोडक्ट आपल्याला सेल करावे लागणार नाही. म्हणजे इथे किंवा काही कंपनीचं असतं की ते प्रोडक्टचं एखादा पॅकेज परचेस करून आपल्याला ती डायरेक्ट सेलिंग कंपनी जॉइन करावी लागते. परंतु ॲटॉमीचा असं कोणताही नियम नाही, अशी कोणतीही अट नाही आहे की तुम्हाला इथे जॉइनिंग करण्यासाठी कोणतं तरी पॅकेज परचेस करावं लागेल. पण इथे फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर 1 वर्षामध्ये कोणतंही कमीत कमी किमतीचंही कोणतेही प्रोडक्ट तुम्ही घेतला तरी चालेल. कोणतंही एखादं प्रोडक्ट ते पण 1 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला परचेस करून आयडी ॲक्टिव्हेट ठेवण्याची तेवढी एक अट आहे, की तुम्हाला आयडी ॲक्टिव्हेट ठेवण्यासाठी कोणतंही एक प्रोडक्ट या कंपनीकडनं परचेस करावं लागतं. तसेच तुम्हाला इथे प्रोडक्ट सेल करायला सुद्धा कोणाकडे जायची गरज पडणार नाहीये. कारण ॲटॉमी असा प्लॅटफॉर्म आहे, की त्यांना आपण फक्त दुसऱ्यांना याचं कंपनीबद्दल, त्यांच्या प्रॉडक्टबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करून द्यायचं आहे. कारण कंपनीचे जे एक टीव्हीला चॅनल असणार आहे, की त्याच्यावर आपल्याला जसे शॉपिंगचे चॅनल्स असतात, त्याच्यामध्ये 24 तास प्रॉडक्टची माहिती असते. त्याप्रमाणे इथे सुद्धा त्या चॅनलवर 24 तास प्रॉडक्टची माहिती असणार आहे, कंपनीबद्दलची, कंपनी प्लॅनबद्दलची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला कोणाकडे जाऊन प्रॉडक्ट सेल करण्याची आवश्यकता पडणार नाही. तर तुम्ही ज्यांना कोणाला या कंपनीविषयी माहिती द्याल, त्यांना तुम्ही फोनवर जरी सांगितलं, की आता या चॅनलवर या प्रॉडक्ट्स बद्दलची माहिती चालू आहे. तुम्हाला त्या प्रॉडक्ट्सच्या बद्दल मी माहिती दिली होती. ते प्रॉडक्ट्सची माहिती तुम्ही टीव्हीवरनं घेऊ शकता. ती व्यक्ती घरात बसून टीव्हीचं चॅनल लावून ती प्रॉडक्टची माहिती घेऊ शकते. म्हणजे आपल्याला कोणाच्या घरी जाऊन प्रॉडक्टचे डेमो दाखवण्याची सुद्धा आवश्यकता नाही. म्हणजे इतर कंपनीमध्ये जसं सेल्समनचं काम करावं लागतं, प्रॉडक्ट सेलिंग करा, त्यांच्या पीव्हीसाठी त्यांना फॉलोअप घ्या, ह्या गोष्टी कराव्या लागतात. तसं इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रॉडक्ट सेलिंग करायची आवश्यकता पडणार नाही. फक्त लोकांना त्या कंपनीचं आणि प्रॉडक्टची माहिती देऊन अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. तसंच इथे आणखी दुसरा एक बेनिफिट हे आहे, की आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनीकडून जो आयडी मिळतो, त्या आयडीच्या अनुषंगाने आपण या अ, अ, कंपनीच्या सोबत ज्या देशामध्ये ती कंपनी आहे, तिथे जगामध्ये कुठेही आपल्याला बिझनेस करण्याची संधी मिळते. म्हणजे फक्त जिथे आता कंपनी वर्किंग आहे तिथेच नाही, तर फ्युचरमध्ये पण, भविष्यामध्ये पण ती कंपनी ज्या देशांमध्ये काम करेल, तिथे कुठेही आपण आपला बिझनेस करू शकतो. जर तुम्हाला एखाद्या बाहेरच्या देशामध्ये जर बिझनेस करायचा झाला, तर आपल्याला ज्या काही परमिशन्स घ्याव्या लागतात, त्या देशाकडनं परमिशन्स घ्याव्या लागतात. त्याच्यासाठीच लाखो रुपये खर्च येतो. पण इथे आपल्याला एकही पैसा खर्च न करता फ्रीमध्ये आपल्याला पूर्ण जगामध्ये बिझनेस करण्याची सुद्धा अपॉर्च्युनिटी हे ॲटॉमी जे आहे, या प्लॅटफॉर्म मार्फत मिळणार आहे. आता ह्या कंपनीचा आपण प्लॅन बघू, ज्याच्या मार्फत आपल्याला उत्पन्न कसं मिळू शकतं, कंपनीकडनं इन्कम कसं मिळू शकतं, हे बघूया. साधारण आता आपण जर बघितलं, की कंपनी आता लगेच वर्किंगमध्ये आलेली नाहीये. आपल्याकडे जे काही लॉकडाऊन झालं, त्यामुळे त्यांना त्यांची जी ॲक्चुअली वर्किंगची डेट आहे, ती पुढे सरकवावी लागलेली आहे. पण त्यांना जेव्हा ही कंपनी आता इथे वर्किंगमध्ये येणार, त्याच्यासाठी 2-3 महिन्यात जरी आपण इथे जर आपली काही टीम बनवून ठेवली, तर आपला स्वतःचा आयडी इथे बायनरी प्लॅन आहे. तुमचा स्वतःचा आयडी जेव्हा रजिस्टर होतो, तेव्हा तुम्हाला 2 लोकांना इथे रेफर करायचं आहे. लेफ्ट साइडला 1, डाव्या बाजूला 1 आणि उजव्या बाजूला 1. अशा 2 लोकांना तुम्हाला इथे रेफर करावं लागणार आहे. अशी 2 जणांची तुम्हाला जी काही टीम बनवायची आहे, ती टीम जर तुम्ही बनवून ठेवली, तर साधारण तुम्ही लेफ्टला 100 लोकं, राइटला 100 लोकं असं असं एका महिन्यात करून त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात त्याच्या डबल असं होत पण तुम्ही
ही साधारण 2-3 महिन्यामध्ये 4,000ची पण टीम तुम्ही तयार करू शकता. आणि जर तुम्ही अशी टीम बनवलेली असेल, तर जेव्हा कंपनी वर्किंगमध्ये येईल, तेव्हा पहिल्या दिवसापासून तुम्हाला इन्कम मिळू शकतं. तुम्ही हे बघू शकता, की तुमचं या प्रकारचं स्ट्रक्चर कंपनीच्या रेकॉर्डला तयार होईल. म्हणजे तुम्ही आपल्या भारतातल्याच लोकांना इथे जॉइन करून घेऊ शकता असं नाही. तर जिथे-जिथे आता मी तुम्हाला सांगितलं, किती देशांमध्ये ही कंपनी वर्किंग आहे किंवा भविष्यात पण आणखी देशांमध्ये जाणार आहे. तिथे कुठेही तुम्ही तुमचा कस्टमर बेस अशा प्रकारे तयार करून घेऊ शकता. आता ह्या कंपनीचे कमिशनचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं आहे किंवा काय कमिशन मिळतं? तर जे काही कंपनीने एखादी फिक्स अमाउंट कमिशनमध्ये ठेवलेली नाहीये. तर कंपनीचा जो काही ग्लोबल टर्नओव्हर आहे, त्याचं पर्सेंटेज ठेवलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे एक शेअर होल्डर असल्यासारखं या कंपनीकडे आपलं स्टेटस असणार आहे. म्हणजे कंपनीचं जे काही ग्लोबल टर्नओव्हर होतं त्याच्यात 30% इन्कम कंपनी स्वतःचं प्रॉफिट म्हणून ठेवून घेते आणि 70% इन्कम आहे ते त्यांच्या डिस्ट्रिब्युटरमध्ये डिस्ट्रिब्यूट करते. आता कंपनीने जे काही इन्कम दिलेलं आहे ते 4 प्रकारचे इन्कम आहेत. त्यातलं पहिलं मगाशी मी सांगितलंच, की एक रिटेल प्रॉफिट आहे. ते आपल्याला एम-आर-पी प्रमाणे प्रॉडक्ट्स पर्चेस करावे लागत नाहीत. तर साधारण 23 पासून 60% पर्यंत डिस्काउंटनी प्रॉडक्ट्स आपल्याला अवेलेबल होतील. तसेच दुसरं इन्कम आहे मॅचिंग बायनरी इन्कम. हे याच्यासाठी कंपनीने 44% अमाउंट वेगळी ठेवलेली आहे. म्हणजे जो काही ग्लोबली टर्नओव्हर होईल त्याच्या 44% अमाउंट ही डेली इन्कम जे मॅचिंग बायनरी इन्कम आहे, हे डेली कॅल्क्युलेट केलं जातं. आपल्या अकाउंटला ते 8 दिवसांनी येतं. तिसरं जे आहे ते मास्टरशिप बोनस जे 15 दिवसांनी कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यासाठी 20% अमाउंट कंपनीने ठेवलेली आहे. आणि चौथं जे आहे ते एज्युकेशन सिस्टम, ज्यासाठी 6% अमाउंट ठेवलेली आहे. आता हे एज्युकेशन सिस्टम काय आहे? तर आपल्याला कंपनीचे काय प्रॉडक्ट्स असतील, ते जर कोणाला बघायचे असतील, त्याच्यासाठी म्हणून कंपनीने त्यांच्या प्रत्येक शहरामध्ये साधारणतः हे असे सेंटर्स असणार आहेत. आता आपल्याकडे अजून कंपनी आली नाहीये, त्यामुळे आता लगेच आपल्याकडे सेंटर्स नाहीयेत. पण पुढे जाऊन कंपनीचे सेंटर्स प्रत्येक सिटीमध्ये असणार आहेत, की तिथे आपल्याला प्रॉडक्टची माहिती मिळू शकते, कंपनीची इन्फॉर्मेशन मिळू शकते, कंपनीचा प्लॅन बद्दलची माहिती पण तिथे दिली जाऊ शकते. तसंच कोणाला काय तिथे सेमिनार्स घ्यायचे असतील, तर त्यासाठी सुद्धा तिथे जागा अवेलेबल असेल. म्हणजे कंपनीच्या ऑफिसचा जसा आपण उपयोग करू शकतो, तसं या सेंटर्सचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. त्यासाठी कंपनीने ही 6% अमाउंट ठेवलेली आहे. आता हे जे काही इन्कम आहेत, बिझनेस प्लॅन आहे कंपनीचा, आपण त्याविषयी माहिती घेऊया. कंपनीचा जे काही बिझनेस आहे, त्याच्यामधलं मी मगाशी म्हटलं, की मॅचिंग बोनस जे आहे ते 44%. तर ते कसं मिळतं आपल्याला? आता ह्या समोरच्या पिक्चरमध्ये बघू शकतात, की खाली लेव्हल लिहिलेल्या आहेत. मास्टर्स क्लासिफिकेशन आहे. सेल्फ पीव्ही आहे. लेफ्ट ग्रुप पीव्ही, राइट ग्रुप पीव्ही, पर डेचं इन्कम याप्रमाणे मंथली इन्कमचं कॅल्क्युलेशन. आता हे पीव्ही म्हणजे काय? तर प्रत्येक प्रॉडक्टला जशी प्राइस लिहिलेली असते, त्या प्रॉडक्टची किंमत किती आहे, ती जशी लिहिलेली असते, तशीच त्या प्रॉडक्टच्या पुढे त्या प्रॉडक्टला पॉइंट व्हॅल्यू किती आहे, म्हणजे पीव्ही किती आहे, ते सुद्धा लिहिलेलं असतं. त्यामुळे आपण जे कोणतं प्रॉडक्ट पर्चेस करतो, विकत घेतो, त्या प्रॉडक्ट्सच्या खाली जी काय पीव्ही लिहिलेली असते, ते पीव्ही आपले हे पीव्ही कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याप्रमाणे कंपनी आपल्याला इन्कम देते. आता ही जी पहिली लेव्हल आहे, ती बघूया आपण. तशा कंपनीच्या एकूण 7 लेव्हल आहेत, ज्याप्रमाणे आपण डेली 1700 पासून 1,00,000 पर्यंतचं इन्कम कमवू शकतो. आता मी तुम्हाला या ज्या काही फिगर्स सांगणार आहे, त्या फिगर्स फिक्स असणार नाहीयेत. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कंपनीने 44% इन्कम जे आहे, ते यासाठी डेली इन्कमसाठी ठेवलेलं आहे. आणि कंपनीचा टर्नओव्हर जसा-जसा वाढत जाईल, त्याप्रमाणे हे पर्सेंटेज मधली जी काही फिगर आहे, आता मी दाखवेल ती फिगर पुढे जाऊन वाढत जाणारी असणार आहे. परंतु आताचा जो काही टर्नओव्हर आहे, त्या अनुषंगाने ह्या फिगर आता नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे त्या फ्लेक्सिबल असतात. त्या कमी जास्त होणाऱ्या राहणार आहेत. कंपनीचं जसं-जसं टर्नओव्हर वाढत जाईल, त्याप्रमाणे या कंपनीच्या जे काही अमाउंट दिसते तुम्हाला डेलीची, ती अमाउंट पुढे जाऊन वाढत जाणारी असणार आहे. आता आपण बघूया, की पहिली लेव्हल काय आहे, तर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. तर सेल्स रिप्रेझेंटेटिव्हसाठी काय अट असणार आहे, तर तुमचे सेल पीव्ही जे आहेत, ते 10,000 पीव्ही असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला वाटेल 10,000 म्हटलं तर 10,000 पीव्हीसाठी किती पैसे लागतील? हे ₹10,000 लागतील का? तर नाही. तर 10,000 पीव्हीसाठी साधारण तुमची जर ₹1,500 पासून 3,000 पर्यंत जर खरेदी झाली, तरी तुमचे 10,000 पीव्ही होतात. जे कंपनीने पीव्ही जे आहेत ते प्रॉडक्टला भरपूर दिलेले आहे. इतर कंपन्यांच्या सोबत जर तुम्ही कंपेअर केलं, तर 10,000 पीव्हीसाठी तुम्हाला साधारण 40,000-50,000 च्या पुढेच अमाउंट लागणार आहे.
परंतु इथे कंपनीने जे काय आहेत पीव्ही भरपूर दिलेले आहेत. त्यामुळे 10,000 पीव्ही साठी तुमचे ₹1,500 पासून 3,000 पर्यंत कोणत्याही प्रकार तुम्ही कोणतं प्रॉडक्ट घेता त्यावर अवलंबून असणार आहे ही किंमत. फक्त मी आता समोरच्या चार्टमध्ये जी काही किंमत लिहिलेली आहे ती एक अंदाजे किंमत लिहिलेली आहे की अप्रॉक्सिमेटली साधारण ही अमाउंट लागते. परंतु तुम्ही कोणतं प्रॉडक्ट घेता त्याप्रमाणे ही अमाउंट पुढे मागे होऊ शकते. तर हे तुमचे सेल्फ पीव्ही म्हणजे तुम्ही जर 10,000 पीव्हीचे प्रोडक्ट्स परचेस केले, ₹10,000 नाही, तर तुम्ही जे काही प्रोडक्ट्स परचेस कराल ते जर तुम्ही पहिलं इन्कम घेण्यासाठी 10,000 पीव्ही तुम्हाला तुमचे स्वतःचे करणे आवश्यक आहे. आणि तुमचा जो काही लेफ्ट साइडचा ग्रुप झालेला आहे, लेफ्टला म्हणजे तुमचा जो आयडी लागतोय त्याच्या लेफ्ट साइडला तुम्ही एक जण आणि राइट साइडला एक जण तुम्ही हे करता. तुम्हाला एकाला 2च जणांना स्पॉन्सर करता येतं. 2 पेक्षा जास्त जणांना स्पॉन्सर करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला आणखी कोणाला जरी इथे जॉइन करून घ्यायचं असेल, तर तुम्ही ज्याला स्पॉन्सर दाखवलंय त्याचा स्पॉन्सर नंबर टाकून त्याचं जॉइनिंग करावं लागतं. पण स्वतःचा स्पॉन्सर दाखवून फक्त 2च जणांना जॉइन करता येतं आणि लेफ्ट आणि राइट साइडला तुम्ही जे काही 2 जण जॉइन करता, त्यांच्या खाली जसे जॉइनिंग होत जातात, त्याप्रमाणे तुमचा जो लेफ्ट साइडचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये जी काही खरेदी होईल प्रॉडक्टची, त्या प्रॉडक्टला जे पीव्ही असतील ते लेफ्ट ग्रुपमध्ये कॅल्क्युलेट होतील आणि राइट साइडला जे काही ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये प्रॉडक्टची जी खरेदी होईल, त्या प्रॉडक्ट्सला जे पीव्ही असतील ते राइट ग्रुपमध्ये कॅल्क्युलेट होतात. त्याप्रमाणे तुमचा लेफ्ट आणि राइट ग्रुपमध्ये जर 3,00,000 पीव्हीची खरेदी झाली, तर तुमचं दिवसाचं इन्कम हे ₹1,700 होऊ शकतं. म्हणजेच तुम्ही त्या महिन्यामध्ये तुम्ही ₹42,500 कमवू शकता. नंतर दुसरी लेव्हल आहे ती एजंटची. तर दुसऱ्या लेव्हलला काय अट आहे, तर तुमची स्वतःची पीव्ही आहेत ते 3,00,000 पीव्ही असणं आवश्यक आहे आणि तुमच्या लेफ्ट साइडला 3,00,000, राइट साइडला 3,00,000 पीव्हीची खरेदी झाली, तर तुमचं त्या दिवसाचे इन्कम ₹5,500 होतं. म्हणजे तुम्ही महिन्याला ₹1,25,000 इथे कमवू शकता. आता हे जे काही पीव्ही आहेत, 10,000 नंतर 3,00,000 पीव्ही, तर हे तुम्हाला स्वतः खरेदी करून प्रॉडक्टची पीव्ही वाढवायचे नाहीयेत प्रत्येक वेळेला. तर हे तुमचे सगळे पीव्ही जे सेल्फ पीव्ही आहेत, ते तुम्ही जेव्हा इथे खरेदी करता प्रॉडक्टची, तसे तुमच्या स्वतःच्या पीव्ही मध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं. ते ऍड होत जातात. इथे पीव्ही लॅप्स होत नाहीत. ना ग्रुपचे पण लेफ्ट राइट ग्रुपचे पण लॅप्स होत नाही आणि स्वतःचे पण पीव्ही लॅप्स होत नाहीत. एकदा पीव्हीचं आपल्याला लेफ्ट राइट ग्रुपचं इन्कम मिळालं, की त्याच्यानंतरचे पीव्ही पुढे कॅल्क्युलेट होतात. ते पीव्हीचं इन्कम मिळाल्यानंतर ते पीव्ही कॅल्क्युलेट होत नाहीत. पण जोपर्यंत इन्कम मिळत नाही, तोपर्यंत ते पीव्ही ऍड होत राहतात. त्यामुळे इथे जे काही सेल्फ पीव्ही आहेत, ते तुम्ही एकदा खरेदीचं जर दुकान बदललं, दुसऱ्या कुठनं आपल्याला जे लागणार आहे ते सगळे प्रॉडक्ट्स Atomiच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल असणार आहेत. त्यामुळे तुमचं जर तुम्ही खरेदीचं दुकान बदलून जर फक्त Atomy तुम्हाला लागणारे प्रॉडक्टची जर खरेदी करायला सुरुवात केली, तर तुमचं हे सेल्फ पीव्ही पूर्ण सगळे एकत्र 24,00,000 जे पीव्ही आहेत ते तुमचे होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला वेगळे याच्यामध्ये कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा आवश्यकता पडणार नाही किंवा ज्याची ऐपत नसेल पैशांची किंवा ज्याला एवढे पैसे त्यांच्याकडे नाहीये, असं वाटत असेल की माझ्याकडे आता एवढे पैसे नाहीयेत. तर त्यांच्यासाठी हे पण ऑप्शन असणार आहे, की त्यांनी जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते स्वतः खरेदी करायचे त्यांच्या त्यांच्या आयडीवर आणि ते दुसऱ्यांना द्यायचे आहेत विकत. म्हणजे काही त्यांच्या प्रॉडक्ट्सची क्वालिटी एवढी चांगली आहे, की भरपूर लोकं हे प्रॉडक्ट्स मागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की खूप जण आता प्रॉडक्ट मागतायत, पण आता लॉकडाऊनमुळे आपल्याला बाहेरून आउट ऑफ इंडियानं कोणते फ्लाइट्स येत नाहीत. त्यामुळे प्रॉडक्ट मागवणं शक्य नाहीये. परंतु आता खूप जण प्रॉडक्टची डिमांड करतायत, की प्रॉडक्ट्स कधी येणार आहेत, येतील का? अशी मागणी करतायत प्रॉडक्टची. परंतु फ्लाइट बंद असल्यामुळे लॉकडाऊनमुळे आपल्याला आता अवेलेबल होत नाहीत. पण प्रॉडक्टचे जर तुम्ही Amazon ॲपवर जर तुम्ही जाऊन प्रॉडक्टची जर बघितलीत, किंमत जर बघितली, तर जी काही प्रॉडक्ट्स आपल्याला एक बाहेरून मागवतो ना, जी प्राइस असते त्या प्राइसपेक्षा 4 पटीने जास्त प्राइस तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, की ज्या अर्थी Amazonवर एवढी प्राइस त्या प्रॉडक्टची आहे, त्या अर्थी त्या प्राइसला लोकं प्रॉडक्ट्स ते विकत घेतात. याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता, की एवढी खूप किंमत ठेवून सुद्धा लोकं जर ते प्रॉडक्ट खरेदी करतात, याचा अर्थ त्या प्रॉडक्टची क्वालिटी किती चांगली असेल. आता हे जे आपण पीव्हीचं दुसरं लेव्हल जी बघितली, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की लेफ्ट आणि राइट ग्रुपचे जे काही पीव्ही आहेत, ते 3,00,000 3,00,000 सारखेच आहेत. परंतु पहिल्या लेव्हलमध्ये जर बघितलं, तर तुमचं 10,000 पीव्ही आहेत म्हणून पर डेचा इन्कम 1,700 आहे. दुसऱ्या लेव्हलमध्ये स्वतःचे पीव्ही, सेल्फ पीव्ही जे आहेत ते 3,00,000 आहेत म्हणून पर डेचा इन्कम 5,500 आहे. म्हणजे तुम्हाला जर जास्त इन्कम घ्यायचं असेल, तर तुम्हाला सेल्फ पीव्ही वाढवणं आवश्यक आहे. तसंच तुम्हाला आणखी एक कंपनीने इथे एक अपॉर्च्युनिटी ठेवलेली, एक संधी ठेवलेली आहे, की ज्यांच्याकडे जर पैसे नसतील, त्यांनी जर आता टीम बनवून ठेवली,
पण पैसे नसतील त्यांच्याकडे, तर त्यांना आणखी एक अशी संधी असणार आहे, की तुमची जी काही विकर साईड असेल लेफ्ट आणि राईट ग्रुप मधली, ती विकर साईडचे जर तुमचे पीव्ही, आता इथे जर आपल्याला दुसरी लेवलला 3 लाख पीव्ही लागणार आहेत, तुमचे ते पीव्ही जर 6 लाख झाले विकर साईडला, तरी तुमचे 3 लाख पीव्हीचं प्रमोशन एजंटच्या प्रमोशन कंपनी देते. म्हणजे तुम्हाला 3 लाख पीव्ही साठी वेगळे प्रोडक्ट, ऍडिशनल प्रोडक्ट खरेदी करायची इथे गरज पडणार नाही. तर तुमच्या टीम मध्ये जर तुमचा बिझनेस विकर साईडला जर 6 लाखाचा झाला, 6 लाख पीव्हीचा, तर तुमचे प्रमोशन करून कंपनी तुम्हाला एजंट म्हणून दुसऱ्या लेवलला प्रमोट करते. म्हणजे इथे एकही पैसा खर्च न करता सुद्धा तुम्हाला तुमची जे काही इन्कम आहे ते वाढवण्याची संधी सुद्धा या कंपनीने दिलेली आहे. म्हणजे कोणतीही गरीबातली गरीब व्यक्ती सुद्धा हा बिझनेस करू शकते. आणि दुसरे सेल्फ पीव्ही जे आहेत ते तुम्ही कोणी स्वतः जरी परचेस करत असतील तरी त्यांना हे पीव्ही प्रत्येक वेळेला न खरेदी करता, 10,000 पीव्ही नंतर 2,90,000 ची खरेदी तुम्ही केलीत पीव्हीची की तुमचे 3 लाख पीव्ही होतील. त्यानंतर 3 लाख पीव्ही नंतर आणखी तुम्हाला तिसऱ्या लेवलला जाण्यासाठी आणखी 4 लाख पीव्हीची खरेदी झाली की तुमचे 7 लाख पीव्ही होतील, की मग तुम्ही तिसऱ्या लेवलला जाता स्पेशल एजंट म्हणून. म्हणजे तिसऱ्या लेवलला गेल्यानंतर लेफ्ट राईटला जर तुमचे 7 लाख पीव्हीची खरेदी झाली ग्रुपची, तर तुम्हाला पर डेचं इन्कम 10,000 रुपयावर जातं. म्हणजे तुम्ही मंथली इथे 2,50,000 हे डेलीचं महिन्याचं इन्कम कमवू शकता. त्यानंतर चौथी लेवल आहे जे डीलरची आहे. त्यासाठी तुमचे सेल्फ पीव्ही 15 लाखाचे असणं आवश्यक आहे. आणि लेफ्ट आणि राईट ग्रुपमध्ये जर 15 लाख पीव्हीची पर्चेसिंग झाली, तर तुमचं त्या दिवसाचं इन्कम हे 20,000 रुपये होऊ शकतं आणि मिळू शकतं तुम्हाला. आणि याप्रमाणे तुमचं मंथली जर इन्कम बघायला गेलं तर इथे 5 लाख रुपये तुम्ही महिन्याचं इन्कम घेऊ शकता. त्यानंतर 5वी लेवल आहे जे एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रीब्युटरचे आहे. त्यासाठी तुमचे स्वतःचे पीव्ही जे आहेत, सेल्फ पीव्ही आहेत, ते 24 लाख पीव्ही असणं आवश्यक आहे. आणि तुमचे जर लेफ्ट आणि राईट ग्रुपमध्ये सुद्धा 24 लाख पीव्हीची जर खरेदी झाली प्रोडक्टची, तर तुमचं त्या दिवसाचं इन्कम 27,000 रुपये मिळू शकतं. म्हणजे तुम्ही या असं महिन्याला 6,75,000 रुपये इन्कम या पोझिशनला घेऊ शकता. आता तुम्ही 6वी लेवल बघा, तिथे तुम्हाला सेल्फ पीव्ही काहीच लिहिलेले नाहीये. म्हणजे मेंबरशिपचे जे काही क्लासिफिकेशन आहेत त्या 5च आहेत डेली इन्कम साठी. त्यानंतर 6, 7 आणि 8 ची लेवल जर तुम्ही बघितली तर तिथे तुम्हाला सेल्फ पीव्ही करण्याची कोणतीही अट नाहीये. म्हणजेच कंपनीचं एकदा तुमचे 24 लाख पीव्ही झाले तर तुमचं 3 जनरेशन पर्यंत तुम्हाला पुन्हा पीव्ही स्वतःचे वाढवण्याची कोणतीही अट कंपनीने त्यांच्या बिझनेस प्लॅन मध्ये ठेवलेली नाही. म्हणजे एकदा तुमचे 24 लाख पीव्ही झाल्यानंतर तुम्हाला फक्त प्रत्येक वर्षाला कोणतं तरी एखादं प्रोडक्ट खरेदी करून तुमचा आयडी ऍक्टिव्हेट ठेवायचा आहे. पीव्ही वाढवण्याची कोणतीही अट कंपनीने ठेवलेली नाही. आणि ती फक्त ह्या एका जनरेशनच नाही, तर तुम्हाला हा आयडिया आहे तो 3 जनरेशन पर्यंत मिळालेला आयडिया असणार आहे. त्यामुळे 3 जनरेशन पर्यंत तुम्हाला स्वतःचे जे काही 24 लाख पीव्ही आहे ते वाढवण्याची आवश्यकता पडणार नाही. तर आता त्याच्यानंतर जी 6वी लेवल आहे त्याच्यामध्ये बघूया की लेफ्ट आणि राईट ग्रुपमध्ये जर 60 लाख पीव्हीची खरेदी झाली, तर तुमचं त्या दिवसाचं इन्कम जे आहे ते 47,000 रुपये होऊ शकतं. म्हणजे तुम्ही महिन्याला 11,75,000 रुपये इथे कमवू शकता. त्यानंतर जी 7वी लेवल आहे त्याच्यासाठी लेफ्ट आणि राईट ग्रुपमध्ये 2 करोड 2 करोड पीव्हीची जर तुमची खरेदी झाली, तर तुम्हाला त्या दिवसाचं इन्कम 80,000 रुपये मिळू शकतं. म्हणजे तुम्ही महिन्याला 20 लाख रुपये इथे कमवू शकता. त्यानंतरची जी 8वी लेवल आहे त्यासाठी तुम्हाला लेफ्ट आणि राईट ग्रुपमध्ये 5 करोड पीव्हीची खरेदी करावी लागेल. खरेदी होणं आवश्यक आहे लेफ्ट राईटला. तर तुमचं दिवसाचं इन्कम 1 लाख रुपये होऊ शकतं. म्हणजे इथे तुम्ही महिन्याला 25 लाख रुपये कमवू शकता. हे जे काही दिवस कमी केलेले आहेत, रविवारी सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी कॅल्क्युलेट होत नाहीत. म्हणून हे तुम्हाला जे 30 दिवसाचे 30 लाख नाही सांगितलेले आहेत, तर हे 25 लाख रुपये आपण त्या महिन्याचं इन्कम घेऊ शकतो. हा झाला डेली इन्कम. म्हणजे जे काही मी मगाशी म्हटलं मॅचिंग बोनस जे 44% मिळतं, ते इन्कम मिळवण्यासाठी हे डेलीचं प्लॅन आहे. आता हे जे इन्कम आहे तुम्हाला मिळत राहणारच आहे. त्या व्यतिरिक्त आणखी ऍडिशनल इन्कम जे आहे ते मास्टरशिप बोनसचं इन्कम, ज्यासाठी कंपनीने 20% अमाउंट ठेवलेली आहे. तर ते मास्टरशिप बोनस काय आहे ते आपण बघूया. तर हे मास्टरशिप बोनसच्या जे काय रँक आहेत त्या टोटल 7 रँक कंपनीने दिलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रत्येक रँकला वेगवेगळं पर्सेंटेज ठेवलेलं आहे.
तर त्या रँक कोणत्या आहेत, तर एक सेल्स मास्टरची रँक ज्यासाठी 10% ठेवलेले आहे अमाउंट, म्हणजे ही जी पर्सेंटेज आहे ग्लोबली टर्नओव्हरचं एवढी अमाउंट प्रत्येक रँकसाठी कंपनी वेगवेगळी ठेवते आणि त्या रँकला ज्या व्यक्ती जातात त्या सगळ्यांमध्ये तेवढी अमाउंट ही इक्वली वाटली जाते, सारख्या प्रमाणात वाटप केली जाते. त्यामुळे मी आता इथे रँकिंगचं पण जे काही मास्टरशिपचं बोनस आहे ते पण जे काही मी आता तुम्हाला आकडेवारी सांगणार आहे, ती आकडेवारी सुद्धा पुढे जाऊन वाढत जाणारी असणार आहे, कारण इथे पर्सेंटेज ठेवलेला आहे. आणि आपण बघू शकतो की चीन आणि भारत हे जास्तीत जास्त लोकसंख्या असणारे जे देश आहेत, त्या देशामध्ये ही कंपनी आता येते. म्हणजे आता ज्या देशांमध्ये कंपनी होती ती लोकसंख्या कमी असणारे देश होते, तरी तिथे 20व्या रँकिंगला जगामध्ये ही कंपनी गेलेली आहे. तर आता इथे आणखी हे जे काही जास्त पॉप्युलेशन वाले देश आहेत, तिथे आल्यानंतर तुम्ही समजू शकता की या कंपनीची इतकी मोठ्या प्रमाणात ग्लोबली टर्नओव्हर वाढणार आहे. आणि ऑलरेडी इथे सुरुवात होत आहे आपल्या भारतामध्ये पण आणि चीनमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशनला सुरुवात केलेली, म्हणजे तिकडे पण होणार आहे. म्हणजे आणखी काही 30 देशांमध्ये पण येत्या 5 वर्षात कंपनी जाते. याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता का हे पर्सेंटेज जे दिलेलं आहे त्याप्रमाणे जे काही अमाउंट मी तुम्हाला आता दाखवेन ती अमाउंट पुढे जाऊन वाढत जाणारी अशी अमाउंट असणार आहे. आता हे जे काही रँकिंग आहेत, सेल्स मास्टर, डायमंड मास्टर, शेव्हरॉन रोज, स्टार मास्टर, रॉयल मास्टर, क्राऊन मास्टर आणि इम्पेरियल मास्टर. तर ह्या रँक अचीव्ह करण्यासाठी कंपनीचा काय क्रायटेरिया आहे आपण तो बघूया. आता पहिली जी रँक आहे सेल्स मास्टरची, या रँकसाठी कंपनीने ग्लोबल टर्नओव्हरच्या 10% अमाउंट ठेवलेली आहे आणि ही रँक अचीव्ह करण्यासाठी 15 दिवसाचा पिरियड असतो. हा 15 दिवस म्हणजे महिन्याचे कोणतेही 15 असं नाहीये, तर महिन्याच्या 1 तारखेपासून 15 तारीख आणि 16 तारखेपासून मंथ एंड. कारण मंथ एंड हा कधी 28, 29, 30, 31 कोणत्याही तारखेचा असू शकतो. त्यामुळे ही रँक अचीव्ह करण्यासाठी कंपनीचा जो पिरियड ठेवलेला आहे तो 15 दिवसाचा पिरियड आहे. म्हणजे 15 दिवसामध्ये तुमचे स्वतःचे जे पीव्ही असतील ते 7 लाख पीव्ही असणं आवश्यक आहे. लेफ्टचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचे 15 दिवसात तुमचे 25 लाख पीव्हीची खरेदी होणं आवश्यक आहे आणि राईट ग्रुपमध्ये 25 लाख पीव्हीची खरेदी ही 1 तारखेपासून 15 तारीख किंवा 16 तारखेपासून मंथ एंड या कोणत्या पिरियडमध्ये होईल, त्यावेळेला तुम्हाला 15 दिवसामध्ये 70,000, पुढच्या 15 दिवसामध्ये 70,000 असे तुम्हाला त्या महिन्यामध्ये 1,40,000 रुपये इन्कम कंपनीकडनं मिळू शकतं. आणि रिवॉर्डमध्ये कंपनी वन टाइम देते रिवॉर्ड. आणि बाकीची अमाउंट जी आहे ती अमाउंट तुम्हाला मिळत राहणार आहे जेव्हा जेव्हा तुम्ही हा क्रायटेरिया कम्प्लीट करता तेव्हा. परंतु रिवॉर्ड जे आहे ते वन टाइम रिवॉर्ड मिळतं. तर आपल्याला इथे जे काही इन्कम मिळतं कंपनीचं, ते जेव्हा 15 दिवसात तुम्ही ही रँकच्या प्रमाणे जेव्हा तुमचा बिझनेस होतो म्हणजे 25 लाख पीव्हीचा, तेव्हा तुम्हाला सेल्स मास्टर म्हणून कंपनी प्रमोट करते आणि इथे तुम्हाला एक सर्टिफिकेट देऊन सुद्धा कंपनी सन्मानित करते. त्यासोबत तुम्हाला रिवॉर्डमध्ये कंपनी फेम ब्युटी केअरचे 2 सेट देते. इव्हनिंग केअरचा 1 सेट हे रिवॉर्डमध्ये देते. रिवॉर्ड जे असतात ते वन टाइम असतात. त्यानंतरची दुसरी रँक आहे ती बघूया आपण डायमंड मास्टरची. डायमंड मास्टरसाठी कंपनीने 5% अमाउंट ठेवलेली आहे आणि इथे सुद्धा प्रत्येक जे काही रँकिंग आहे त्या 15 दिवसाच्याच असणार आहेत. मी तुम्हाला इन्कम सांगताना 1 महिन्याचे इन्कम सांगणार आहे. परंतु त्या रँकिंगसाठी जो पिरियड असणार आहे तो 1 तारखेपासून 15 तारीख आणि 16 तारखेपासून मंथ एंडचाच असणार आहे. आता इथे जे तुम्हाला स्वतःचे डायमंड मास्टरसाठी 15 लाख पीव्ही स्वतःचे असणं आवश्यक आहे आणि तुमच्या लेफ्ट साइडला 2 सेल्स मास्टर, राइट साइडला 2 सेल्स मास्टर. म्हणजे जी आधीची रँक आहे ती रँक अचीव्ह करणारे दोन जण तुमच्या लेफ्ट साइडला आणि 2 जण राइट साइडला असणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही ही डायमंड मास्टरची रँक अचीव्ह करू शकता. आणि इथे तुमचं महिन्याचं जे इन्कम आहे ते 2,60,000 रुपये असणार आहे. म्हणजे तुम्हाला 15 दिवसांनी 1,30,000, दुसऱ्या 15 दिवसांनी 1,30,000 रुपये मिळतील. तसंच इथे रिवॉर्डमध्ये कंपनी एक लॅपटॉप देते 40,000चा किंवा एक टॅबलेट देऊ शकते आणि स्किन केअरचे फेम ब्युटी केअरचे 2 सेट आणि इव्हिनिंग केअरचा 1 सेट हे रिवॉर्डमध्ये देते कंपनी. त्यानंतर तिसरी रँक आहे शेव्हरॉन रोजची. शेव्हरॉन रोजसाठी जो काही ग्लोबल टर्नओव्हर आहे त्याच्या 2% अमाउंट ठेवलेली आहे. इथे तुम्हाला स्वतःचे 24 लाख पीव्ही करणं आवश्यक आहे आणि लेफ्ट साइडला 2 डायमंड मास्टर, राइट साइडला 2 डायमंड मास्टर झाले तर तुम्हाला शेव्हरॉन रोज मास्टर म्हणून प्रमोट केलं जातं. या ठिकाणी तुम्ही महिन्याला 6,50,000 रुपये अर्न करू शकता, कमवू शकता आणि रिवॉर्डमध्ये कंपनी इथे कॅश रिवॉर्ड देते. या रँक पासून कंपनीने कॅश रिवॉर्ड द्यायला सुरुवात केलेली आहे.
तर ते 1,20,000 रुपये कंपनी कॅश रिवॉर्ड देते जेव्हा तुम्ही शोर ऑन रोज मास्टर होता तेव्हा. आणि 2 ट्रॅव्हल तिकीट देते 4 दिवस 3 नाईट्स साठी. तुम्ही आउट ऑफ इंडिया जाऊ शकतात. 50,000 रुपये एकाच तिकीटची किंमत असणार आहे. त्यानंतर पुढची जी रँक आहे ती स्टार मास्टरची. मग अशा रँकला जसे स्वतःचे 24 लाख पीव्ही झाल्यानंतर तुम्हाला आता पुढच्या रँक आहेत त्याच्यासाठी पीव्ही आणखी वाढवण्याची अट कंपनीने ठेवलेली नाहीये. हे मी मगाशी पण सांगितलं. तसं हे मास्टरशिप बोनससाठी सुद्धा ही अट कंपनीची सेम असणार आहे. 24 लाख पीव्ही झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या शेवटच्या रँक पर्यंत 7व्या रँक पर्यंत स्वतःची पीव्ही वाढवण्याची कोणतीही अट नाहीये. फक्त तुम्हाला तुमचा आयडी ऍक्टिव्हेट ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला एखादं प्रोडक्ट परचेस करायचं आहे. ते सुद्धा कोणतंही प्रोडक्ट परचेस करून तुम्ही आयडी ऍक्टिव्हेट होऊ शकता. आता स्टार मास्टरसाठी बघ की ह्या रँक पासून कंपनीने एक अट ठेवलेली आहे की तुम्ही जी आधीची रँक अचीव्ह करता ती रँक तुम्हाला बॅक टू बॅक 3 वेळा तुम्हाला अचीव्ह करायची आहे. ती रँक अचीव्ह केल्यानंतर जेव्हा तुमच्या लेफ्टला 2 शोर ऑन रोज, राईटला 2 शोर ऑन रोज होतं, त्यावेळेला तुम्हाला कंपनी स्टार मास्टर म्हणून प्रमोट करते. तर स्टार मास्टर झाल्यानंतर तुमचं महिन्याचं इन्कम आहे ते साधारण 13 लाख रुपयावर मिळू शकतं. आणि रिवॉर्ड मध्ये कंपनी इथे 6 लाख रुपये कॅश रिवॉर्ड देते आणि 4 ट्रॅव्हल तिकीट देते 4 दिवस 3 नाईट साठी. तर म्हणजेच तुम्ही पूर्ण फॅमिली सहित आउट ऑफ इंडिया फिरायला जाऊ शकता. जे तुम्हाला जी काय कोणाला इच्छा असेल का मला आउट ऑफ इंडिया जायचंय, कधी गेलो नाही किंवा फॅमिलीला घेऊन जायचंय, तर या कंपनी सोबत बिझनेस केल्यामुळे तुमचं हे स्वप्न सुद्धा तुमचं ही कंपनी पूर्ण करू शकते. तुम्हाला आउट ऑफ इंडिया कंपनीच्या खर्चाने फिरायला जाण्याची संधी कंपनीकडनं मिळते. त्यानंतरची पुढची रँक आहे रॉयल मास्टरची. इथे सुद्धा आधीची रँक आहे ती तुम्हाला 3 टाइम अचीव्ह करायची आहे. तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या लेफ्ट आणि राईटला 2-2 स्टार मास्टर जर झाले तर तुम्हाला रॉयल मास्टर साठी कंपनी प्रमोट करते. इथे तुमचं महिन्याचं जे इन्कम आहे ते 26 लाख रुपये मिळू शकतं. आणि रिवॉर्ड मध्ये कंपनी इथे 30 लाख रुपये कॅश रिवॉर्ड देते. तसंच तुम्हाला आपलं जे काही बिझनेस साठी बाहेर फिरणं होतं त्याच्यासाठी म्हणून जे काही कार वगैरेने आपण प्रवास करणार आणि आपल्याला जे काही भाडं लागेल त्यासाठी म्हणून या रँकला गेल्यावर कंपनी तुम्हाला 60,000 रुपये पर मंथ कारच्या रेंटसाठी म्हणून देते. त्यानंतर तुम्हाला टीम जी आहे तुमचा लेफ्ट आणि राईट साईडचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बिल्डिंगसाठी म्हणजे त्या ग्रुपच्या ट्रेनिंगसाठी वगैरे काही कोणाला सेमिनार्स घ्यावे लागतात, त्यांचे ट्रेनिंग वगैरे अरेंज करावे लागतात. यासाठी खर्चासाठी म्हणून कंपनी 1,20,000 रुपये पर मंथ कंपनी देणार आहे. त्यानंतर 4 ट्रॅव्हल तिकीट इथे 11 दिवस 10 नाईट साठी देते कंपनी. म्हणजे तुम्हाला आउट ऑफ इंडिया 4 जणांना एवढ्या 11 दिवस 10 नाईट साठी फिरायला पूर्ण फॅमिली सहित जाता येऊ शकतो. म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही तर कंपनीचा सपोर्ट किती आहे की तुम्हाला तुमचे टीम बिल्ड करण्यासाठी सुद्धा स्वतःच्या खिशातले पैसे टाकायचे नाहीत, तर त्यासाठी सुद्धा कंपनी तुम्हाला इथे पैसे देते. स्वतःचे पैसे सुद्धा कंपनी याच्यामध्ये तुम्हाला देते. त्यानंतर पुढची रँक आहे ती क्राऊन मास्टरची. तर क्राऊन मास्टरच्या रँकसाठी कंपनी 0.3% ग्लोबली टर्नओव्हरची अमाऊंट ठेवलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला आधीची रँक 3 वेळा अचीव्ह करायचीच आहे. आणि त्यानंतर तुमच्या लेफ्ट आणि राईट साईडला 2-2 रॉयल मास्टर असतील. म्हणजे आधीचे जे काही रॉयल मास्टरची रँक आहे ते रॉयल मास्टर अचीव्ह करणाऱ्या 2 व्यक्ती तुमच्या लेफ्टला आणि 2 व्यक्ती राईटला जर तुमच्या असतील 15 दिवसात तर तुम्हाला हे महिन्याचं इन्कम या ठिकाणी 52 लाख रुपये मिळू शकतं. आणि रिवॉर्ड मध्ये इथे कंपनी तुम्हाला 1,80,00,000 रुपये कॅश रिवॉर्ड देते. त्यानंतर 40 लाख किमतीची एक लक्झरी कार पण देते. टीम बिल्डिंग साठी तुम्हाला इथे 3 लाख रुपये पर मंथ मिळणार आहेत. आणि आउट ऑफ इंडिया जाण्यासाठी जे 4 ट्रॅव्हल तिकीट 11 दिवस आणि 10 नाईट साठी आहेत ते सुद्धा इथे पुन्हा मिळणार आहेत. हे कॉमन असणार आहेत. म्हणजे क्राऊन मास्टरच्या रँकला तुमचं इन्कम जे आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसेल तुम्हाला. त्यानंतर पुढची जी रँक आहे ती इम्पिरियर मास्टरची. इम्पिरियर मास्टरच्या रँकसाठी जी आधीची क्राऊन मास्टरची रँक आहे ती रँक तुम्हाला 3 टाइम बॅक टू बॅक 15-15 दिवसांनी अचीव्ह करायची आहे. आणि तुमच्या लेफ्ट साईडला 2 क्राऊन मास्टर, राईट साईडला 2 क्राऊन मास्टर असे जर पोझिशन झाले तर तुमचं त्या महिन्याचं इन्कम हे 70 लाख रुपये मिळू शकतं. आणि रिवॉर्ड मध्ये कंपनी इथे तुम्हाला 6 करोड रुपये कॅश रिवॉर्ड देते कंपनी.
त्यानंतर 50 लाख किमतीची लक्झरी कार देणार. नंतर कारसाठी ड्रायव्हर सुद्धा कंपनी देते, की ड्रायव्हरच्या सॅलरीसाठी तुम्हाला 50,000 रुपये मिळतील. तसंच तुम्हाला इथे 1700 स्क्वेअर फूटचं ऑफिस कंपनी देते. त्या कंपनी ऑफिसच्या भाड्यासाठी म्हणून 1.5 लाख रुपये तुम्हाला कंपनी देते. तसेच तुम्हाला पर्सनल असिस्टंटसाठी म्हणून 50,000 रुपये पर मंथ सॅलरीसाठी म्हणून, पर्सनल असिस्टंटच्या सॅलरीसाठी म्हणून 50,000 रुपये देते कंपनी. आणि हे 4 ट्रॅव्हल तिकीट जे आहेत 11 दिवस आणि 10 नाईट्ससाठी ते इथे पण कॉमन आहे. म्हणजे या रँक ही जी आहे इम्पिरियल मास्टरची ही शेवटची रँक आहे. या कंपनीमध्ये ज्या व्यक्ती जॉईन होतात त्यांचं एकमेव लक्ष असतं की हे त्यांना इम्पिरियल मास्टर पर्यंत पोहोचायचं आहे. कारण ही रँक अचीव्ह केल्यानंतर तुम्हाला एक इथे फिक्स इन्कम मिळायला सुरुवात होते. याच्यानंतर कंपनीची कोणतीही रँक नाहीये. म्हणजेच या रँकला पोहोचल्यावर तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कम मिळायला सुरुवात होते. आता हे पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? आता कंपनीचं जर आपण बघितलं किंवा कोणतेही आपण जे काही इन्कम घेत असतो, तर आपण जे काही काम करतो त्यावरती इन्कम अवलंबून असतं. म्हणजे ते झालं ऍक्टिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय? तर आता तुम्ही जे कोणी जॉब करत असतील, नोकरी करत असतील, तर ते जर नोकरीला गेले, तिथे त्यांनी काम केलं तरच त्यांना इन्कम मिळतं. किंवा प्रोफेशनल असतील, डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए वगैरे, हे पण लोक जेव्हा काम करतात त्यावेळेलाच त्यांना उत्पन्न मिळतं. त्यांनी काम नाही केलं तर त्यांचं उत्पन्न बंद होतं. किंवा ज्यांचे जे स्वतःची दुकानं असतात, त्यांचं पण दुकान उघडं ठेवलं तर त्यांना उत्पन्न मिळणार आहे. दुकान बंद असलं तर त्यांचं उत्पन्न बंद. म्हणजे आताची जी काही कोरोनाची परिस्थिती आहे, तिचा जर तुम्ही विचार केलात, कोरोनामुळे आता बघताय तुम्ही बरेच दुकानं बंद आहेत. खूप जणांच्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत. बऱ्याच कंपनींनी नोकरीवरून काढून टाकलेल्या आहेत लोकांना. त्यामुळे आता तुम्ही न्यूजला पण ऐकलं असतील, साधारण 30 ते 40 करोडची बेरोजगारी या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांना नोकरी मिळण्यासाठी म्हणून आता खूप प्रॉब्लेम येणार आहे. कारण देशामध्ये तेवढ्या नोकऱ्या निर्माण करणं गव्हर्नमेंटला पॉसिबल नाहीये. अशा वेळेला हे एक ऑटोमी असं एक चांगलं प्लॅटफॉर्म आलेलं आहे आपल्यासमोर, की ज्याच्या मार्फत ही बेरोजगारीची समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होणार आहे. आणि तसंच आणखी म्हणायचं झालं, इथे जर आपण ऍक्टिव्ह इन्कमच बोलायचं झालं, तर आपल्याला इथे जेव्हा आपण काम करतो तेव्हाच तिथे पैसा मिळतो. म्हणजे काम करणं बंद झालं तर पैसा बंद होतो. परंतु या कंपनीमध्ये बिझनेस केल्यामुळे आपल्याला एक एवढी मोठी संधी अशी असणार आहे, की तुम्हाला लाईफ टाइम पैशासाठी काम करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे ही जी पोझिशन आहे इम्पिरियल मास्टरची, तुम्ही तुमचं जे काही काम करतायत ते करत करत तुम्हाला हा बिझनेस ऍडिशनल इन्कम म्हणून करायचा. असं नाही की तुम्ही जे करतायत ते काम सोडून पूर्णपणे इथे करायचं, अशी गरज पडणार नाही. तर तुम्ही जरी नोकरी करत असाल किंवा तुमचा वेगळा काही स्वतःचा वेगळा बिझनेस असेल, तो करत तुम्ही जरी दिवसाला 1 ते 2 तास जरी ह्या बिझनेससाठी दिले, सुरुवातीला साइड बाय साइड तुम्ही ह्या बिझनेससाठी जरी एवढा वेळ जरी दिला ना रोजचा 1-2 तासाचा, तरी सुद्धा तुम्ही या इम्पेरियल मास्टरच्या पोझिशनला साधारण 4 ते 5 वर्षामध्ये पोहोचू शकता. फक्त तुम्ही कमिटेडली तिथे काम करायला पाहिजे. जे जास्त वेळ काम करू शकतात, जास्त वेळ देऊ शकतात, त्यांना तर एका वर्षामध्ये सुद्धा ते या पोझिशनला इम्पिरियल मास्टरच्या पोहोचू शकतात कंपनी आल्यानंतर. म्हणजे तुम्ही अंदाज करू शकता की ही जी पोझिशन आहे ती आपण किती वेळ देतोय आणि किती कमिटेडली काम करतोय या कंपनीसाठी, त्याच्यावर तुमचे अवलंबून असणार आहे. परंतु ही पोझिशन अचीव्ह करणं म्हणजे फार कठीण काम नाहीये. कारण त्यांनी प्रत्येक पोझिशनला फक्त लेफ्ट राईटला 2-2 व्यक्ती, त्यांची आधीची पोस्टवाल्या एवढ्याच फक्त हे क्रायटेरिया ठेवलेला आहे. तुम्हाला तुमची जेवढी मोठी टीम करता येईल, तेवढी टीम, तेवढा कस्टमर बेस जर तुम्ही वाढवला, तर ह्या पोझिशनला तुम्ही नक्कीच लवकरात लवकर पोहोचू शकता. आता हे इथे पोहोचल्यानंतर इथे आणखी एक ऍडिशनल फायदा म्हणजे मगाशी मी म्हटलं पॅसिव्ह इन्कम मिळायला सुरुवात होते. तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? तर तुम्ही काम करायचं बंद जरी केलं ना या पोझिशनला, तरी तुम्हाला ही एक सर्टन अमाउंट जी आहे ती मिळत राहणार आहे. पुढे जाऊन तुम्हाला पैशासाठी काम करण्याची गरज पडणार नाही. हे जे मी सांगते ना, ते याच कारणामुळे सांगते, की तुम्हाला इथे एक अमाउंट मिळायला सुरुवात होणार आहे. म्हणजे कोणाला वाटते, की म्हातारपणात मी माझ्या मुलांवर अवलंबून राहायचं का? तर तुम्हाला अजिबात मुलांवर अवलंबून राहायची आवश्यकता पडणार नाही. तसंच आपण मुलांच्या फ्युचरचा विचार करतो. तर मुलांच्या फ्युचरसाठी आपण काय करतो? तर कोणी इन्शुरन्स पॉलिसी काढून ठेवतं. कोणी कुठेतरी प्रॉपर्टी परचेस करून ठेवतं. कोणी एफडी करून ठेवतं. म्हणजे काय? जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ती एक सर्टन अमाउंट असते. म्हणजे ती
अमाऊंट जर बाहेर काढली किंवा प्रॉपर्टी तुम्ही सेल करून ती अमाऊंट जर आणली तर ती तुमची संपणारी अमाऊंट असणार आहे. पण इथे सगळ्यात मोठा फायदा हा असणार आहे की तुमचा हा जो आयडी आहे तो असाच्या असा 3 जनरेशन आयडीचं बेनिफिट इथे मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आता जे काय काम करताय तिथे तुम्ही जे इन्कम घेताय मग ते महिन्याला तुम्ही 1-2 लाखाचं इन्कम घ्या का 1 करोडचं इन्कम घ्या, जे इन्कम तुम्हाला कंपनीतनं इथे मिळणार आहे तसाच्या तसा इन्कम सहित तुमचा आयडी तुमच्या बेनिफिशियरीला, तुमच्या मुलाला आणि तुमच्या मुलानंतर तुमच्या मुलाच्या मुलाला म्हणजे नातवाला तो आयडी पास ऑन होणार आहे. हे एवढं मोठं बेनिफिट कुठल्याही बिझनेसमध्ये, कुठल्याही जॉबमध्ये नसणार आहे. तुम्ही जर जॉब करताय तर तुम्ही रिटायर झाल्यानंतर तिथे तुमच्या मुलाला जॉबसाठी घेतलं जात नाही किंवा जे कोणी प्रोफेशनल आहे डॉक्टर, वकील, मगाशी मी उदाहरण दिली, तर ते जरी त्यांची मुलं जरी डॉक्टर, वकील झाली तरी त्यांना हे त्यांचे जे काही क्लायंट असतील, पेशंट्स असतील, ते पेशंट्स किंवा ते क्लायंट्स त्यांच्याकडे जातीलच असं नाही, तर त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या मुलांना तिथे त्यांचं स्वतःचं स्किल पण दाखवावं लागणार आहे. ते एज्युकेशन त्याला घ्यावं लागणार आहे. हा बिझनेस करण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची पण अट नाहीये. एखादी अशिक्षित व्यक्ती सुद्धा हा बिझनेस करू शकते. एखादी चांगली शिकलेली व्यक्ती सुद्धा हा बिझनेस करू शकते. म्हणजे या कंपनी सोबत बिझनेस करण्यासाठी कोणतीही शिक्षणाची अट सुद्धा नाहीये. परंतु तुम्हाला जर जॉब करतायत म्हणा किंवा एखादे क्वालिफिकेशन मी जसं डॉक्टर, वकील सांगितलं, तर ते तुमच्या मुलांना ती क्वालिफिकेशन घ्यावी लागेल. त्याच्यातून त्यांना पुन्हा शून्यातूनच सुरुवात करावी लागणार आहे. त्यांना जास्तच्या असं रेडी प्लॅटफॉर्म मिळणार नाहीये. परंतु इथे आपण जी काही आता मेहनत करणार आहे, त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीचं फ्युचर सुद्धा इथे सिक्युअर्ड होतंय. तुमचा असाच्या असा आयडी तुमच्या बेनिफिशियरीला इथे ट्रान्सफर होतोय, पास ऑन होतो. आता तुम्हाला वाटत असेल की हे इम्पिरियल मास्टरची पोझिशन अचीव्ह करणारे लोक आहेत का या कंपनीमध्ये? तर आहेत. तुम्ही बघू शकता हे जे काही समोर फोटो दिसतायत तुम्हाला, हे फोटो जे आहेत ते इम्पिरियल मास्टर झालेले आहेत, त्यांचे फोटो आहेत. कंपनीने त्यांना इम्पिरियल मास्टर झाल्यानंतर जो मी कॅश रिवॉर्ड सांगितलं 6 करोड रुपये, ही 6 करोड रुपये कॅश कंपनी स्टेजवर आणून देऊन त्यांना ट्रॉफी दिली जाते इम्पिरियल मास्टरची आणि कंपनीचे जे मालक आहेत मिस्टर घनगिल पार्क, सीईओ जे आहेत ते स्वतः इथे तुम्हाला जे इम्पिरियल मास्टर होतात त्यांना कॅश रिवॉर्ड ट्रॉफी देऊन सन्मानित करतात. तर ही जी कॅश आहे ते समोरच्या पिक्चर मध्ये बघू शकता, अशी ट्रॉलीमध्ये पूर्ण कॅश विथड्रॉ केली जाते, ट्रॉलीमध्ये ठेवली जाते. अशी कॅश स्टेजवर आणून त्या इम्पिरियल मास्टर झालेल्या व्यक्तीला दिली जाते. ते तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणू शकता की ती सेरेमनी किती मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रकारचं असणार आहे. या व्यतिरिक्त आणखी कंपनीचा सपोर्ट, मगाशी मी म्हटलंच कंपनीचा एक बिझनेससाठी सपोर्ट म्हणजे कंपनी टीम बिल्डिंग साठी सुद्धा वेगळी कॅश देतेच. त्या व्यतिरिक्त ऍडिशनल कंपनीचा सपोर्ट आहे की कंपनीचे ॲटॉमीचे जे काही सेमिनार होतात ते पूर्ण जगामध्ये दरवर्षी 1000 सेमिनार कंपनी घेते ट्रेनिंग आणि एज्युकेशनसाठी. म्हणजे जे काही कस्टमर्स आहेत त्याच्यासाठी कंपनीकडनं जे काही प्रयत्न आहेत, कंपनीकडनं जे एफर्ट्स आहेत आपण म्हणतो, तर ते हे सुद्धा आहेत की कंपनी एज्युकेट करण्यासाठी म्हणून त्यांचे सेमिनार सुद्धा घेते. नंतर कंपनीचं मगाशी मी म्हटलं टीव्हीचं चॅनल पण असणार आहे जिथे प्रोडक्टची माहिती असणार आहे. म्हणजे तुम्हाला कंपनीचा किती सपोर्ट आहे बघा. तसेच सेंटर्स असणार आहेत की जिथे तुम्ही नवीन व्यक्तीला सुद्धा घेऊन जाऊ शकता तुमचा बिझनेस प्लॅनचं प्रेझेंटेशन देण्यासाठी. म्हणजे इथे एखादी व्यक्ती असं असेल तर त्याला बिझनेसची माहिती झाली, पण बिझनेस कसा करायचा हे सांगण्यासाठी जर कोणी सिनियर अवेलेबल नसतील किंवा कोणी सिनियर त्यांना मदत करत नसतील, तरीही ती व्यक्ती इथे सक्सेस मिळवू शकते. कारण कंपनी स्वतः इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एवढी काळजी घेते का तुम्हाला तिथे टीव्हीचा चॅनल, त्यांचे स्वतःचे सेमिनार्स, एज्युकेशन सेंटर्स असणार आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायला, वाढवायला कंपनीची मदत मिळणार आहे. हे कुठल्याच कंपनीमध्ये हे नाहीये की कंपनीचा सपोर्ट प्रत्येक जे काही असतात त्या कंपनीमध्ये जॉईन असणारे जे काही डिस्ट्रीब्युटर्स असतात त्यांना स्वतःचा खर्च स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांच्या टीमसाठी ट्रेनिंग घ्याव्या लागतात. पण इथे कंपनीने स्वतः या ट्रेनिंगसाठी वगैरे एवढी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर आता मी म्हणाल का अजून कंपनी आली नाहीये तर मग आपण इथे बिझनेस करायला आतापासून करण्याची काय आवश्यकता आहे? काही जणांना असाही प्रश्न पडू शकतो. पण तुम्ही आता समोरच्या पिक्चर मध्ये बघू शकता साधारण 2016 पासून लोकांना माहिती झालं की इथे कंपनी येणार आहे. एवढंच येणार आहे माहिती झालं म्हणून कंपनीकडे रजिस्ट्रेशन करायला लोकांनी सुरुवात केली होती.
तर तुम्ही आता बघू शकता की आता 2020 ला कंपनीच्या रेकॉर्डला आपल्या भारताचा हे आता 3-4 दिवसापूर्वी कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटला कंपनीने पब्लिश केलेलं पिक्चर आहे. त्याच्यामध्ये बघू शकता 13,92,313 एवढ्या लोकांचं रजिस्ट्रेशन आता अजून कंपनी आली नाही तरी सुद्धा झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की जर तुम्ही ह्या कंपनीकडे रजिस्ट्रेशन करायला जर उशीर केलात, तर तुमचं किती नुकसान तुम्ही स्वतः करून घेणार आहात. कारण तुमचा कस्टमर बेस हा तुम्ही कोणाला अप्रोच कराल, ज्या व्यक्तीला तुम्ही सांगाल या बिझनेस बद्दल, ती व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल की "अरे, मी तर ऑलरेडी या कंपनीमध्ये माझा आयडी लॉगिन केलेला आहे." अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर या कंपनीकडे रजिस्ट्रेशन करून घ्या. इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे भरावे लागत नाहीत. मी पुन्हा रिपीट करेल तुम्हाला, इथे फक्त तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक आहे आणि ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या 4 पैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट, त्याची पासपोर्ट साइजचा फोटो लागतो. या व्यतिरिक्त तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एवढ्याच गोष्टी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागतात. कोणतेही पैसे भरावे लागत नाही. त्यामुळे तुम्हाला या कंपनीमध्ये बिझनेस करण्याची, एवढे लाखो रुपये कमवण्याची, पॅसिव्ह इन्कम घेण्याची जी काही संधी आहे, ती तुम्ही कोणीही घालवू नका. आपल्या आता जे काही कोरोनामुळे जी काही परिस्थिती आलेली आहे, ज्याच्यामुळे बऱ्याच जणांचे रोजगार जाणार आहेत किंवा बऱ्याच जणांचे गेलेले पण आहेत आणि आता जी काही आर्थिक मंदी येणार आहे, त्यातनं जर बाहेर निघायचं असेल, तर हे एक ॲटॉमी हे असं एक प्लॅटफॉर्म आहे आपल्याला, की जे आपल्याला इथे आधार देऊ शकतं, आपल्याला आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या कंपनीकडे बिझनेस करावे, इथे जॉइन व्हावं आणि आपल्या मराठी माणसाला बिझनेसची संधी मिळावी म्हणून खास मी हा मराठीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे, की खेडेगावातील लोकांना सुद्धा या बिझनेसची माहिती व्हावी. कारण इथे किती कोणाची परिस्थिती जरी गरिबीची असेल, तरी त्यांना ही चांगले लाखो रुपये कमवण्याची संधी हे ॲटॉमीच्या प्लॅटफॉर्म मार्फत मिळणार आहे आणि ती मिळावी या एकमेव उद्देशाने मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्यासमोर सादर करत आहे, की ज्यातनं तुम्ही जास्तीत जास्त जणांनी या कंपनीचा बिझनेस करण्यासाठी जॉइन व्हावं. तुम्ही महाराष्ट्राचा पण आकडेवारी बघू शकता. 9.9% लोकांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. पण आणखी पण लोकांचं रजिस्ट्रेशन चालू आहे. तर तुम्ही जर लवकर या कंपनीकडे रजिस्ट्रेशन केलं, तर तुमच्यासाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म, एवढी एवढी जनता मोकळी असणार आहे, की तुमचा नेटवर्क वाढवायला तुम्हाला तेवढा चान्स मिळणार आहे. तर थँक यू. मला तुम्ही एवढा वेळ ऐकलात आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही त्याला लाईक करा आणि तसंच माझे पुढचे पण व्हिडिओ बघण्यासाठी म्हणून तुम्ही हा माझा जो काही चॅनल आहे, तो जर सबस्क्राईब केला, तर तुम्हाला मी नंतर अपलोड केलेले व्हिडिओ सुद्धा बघता येतील. यानंतर या ॲटॉमीच्या इम्पॉर्टन्स काय आहे, ॲटॉमी कंपनीचं आणि विदेशी कंपनीबद्दल जे काही म्हटलं जातं, की ही बाहेरच्या देशातली कंपनी आहे, त्यासोबत बिझनेस करावं का? असा सुद्धा काही जणांना प्रश्न पडतो. म्हणून त्याबद्दल सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून माझ्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला याबद्दलची पण माहिती होईल. कारण ही जरी बाहेरच्या देशातली कंपनी असली, तरी आपल्या देशातले सुद्धा प्रॉडक्ट्स या कंपनीच्या पोर्टलवर सेल करण्यासाठी असणार आहेत, की ज्याच्यामुळे कंपनीला आपल्या देशातल्या प्रॉडक्ट्सना एक ग्लोबली प्लॅटफॉर्म अवेलेबल होणार आहे, की बाहेरच्या जगामध्ये सुद्धा आपल्या देशातले प्रॉडक्ट्स जाण्यासाठी हे ॲटॉमी प्लॅटफॉर्म आपल्या गव्हर्नमेंटला अवेलेबल होणार आहे. तसेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही इथे कंपनी प्रॉडक्ट सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट 3 टाकणार आहेत. याच्यावरून दिसेल का आपल्या देशामध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग केलं, तर तिथे जे काही रोजगार असणार आहेत, ते आपल्या देशातल्या लोकांना रोजगाराच्या संधी अवेलेबल होणार आहेत. तिथे जे काही रॉ मटेरियल असणार आहे, ते सुद्धा आपल्या देशातलं तिथे होणार आहे अवेलेबल. म्हणजे ते आपल्या देशातले प्रॉडक्ट्स असल्यासारखं असणार आहे. त्यामुळे बाहेरच्या देशातली कंपनी असा विचार न करता आपल्या देशाची ग्रोथ होण्यासाठी, आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था वाढवण्यासाठी, अर्थव्यवस्थेचा जो काय आता कोरोनामुळे आपल्या गव्हर्नमेंटवर जो ताण पडलेला आहे, तो दूर व्हावा यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या कंपनीकडे रजिस्ट्रेशन करून हा बिझनेस स्टार्ट करणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा. या कंपनीबद्दलच्या आणखी माहिती देणारे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे, म्हणजे ते तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. थँक यू.